पुढच्या सामन्यात खेळता येणार नाही. आज मात्र ही स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, त्यामुळे कॅप्टननी ह्या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. सामन्याला मात्र सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी खुशबू गुजरात की आयकॉन जिग्नेश पटेल तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी दाखल होतोय. तर दुसऱ्या बाजूनं आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती शेरुल लोहार तर रिटर्न क्रीज वरती निखिल वाघमारे या खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सामन्याला मात्र सुरुवात. लेट्स प्ले, चला खेळूया. इथे डावाला झालेली सुरुवात आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जिग्नेश पटेल खुशबू गुजरात की आयकॉन मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतो. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू खेळलाय. दर्जेदार स्ट्रोक आहे. तिथं शतरक्षक चेंडूच्या पाठमोऱ्यावरती आणि पाहता पाहता आजच्या दिवसभरातला पहिला चौकार पहिल्या चेंडूवरती येतो. उपस्थिती आपल्या स्पर्धेसाठी लाभते दादांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतात. शिवसेना विभाग प्रमुख भोसरे विश्वनाथजी टेमगिरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जागरी टेलचे अध्यक्ष सोमनाथजी शिनगारे साहेब, उद्योजक संतोषजी गुंजाळ, उद्योजक विशालजी पाटील या मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. सर्वांचं खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय चौकारानं सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये शेरुल लोहारनं स्वतःचं खातं 4 धावेनं खोललं गेलं. तदनंतरचा पुढचा चेंडू तुम्ही पाहताय जिग्नेश पटेलने देखील कमबॅक केलेला आहे आणि तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय की गुजरात ते महाराष्ट्र हा प्रवास मी कशासाठी केलाय. या दरम्यान चेंडू खेळला जातोय लॉंगाला. क्षेत्ररक्षक खूप दूर चेंडूपर्यंत पोहोचला जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. तोपर्यंत घेतल्या जात आहेत त्या 2 धावा आणि 2 धाव्यानं स्कोर कार्ड वाढलं गेलंय. जाऊन पोहोचलंय. धाबलकावर जर नजर टाकली तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं सुरू आहे आणि धाबलकावरती 6 धावा जमत येताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. या दरम्यान चेंडू खेळा. तिथं क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक टप्पा घेतली तर विनोद वाबळेने चेंडू कव्हर केला. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्या. धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं सुरू आहे आणि धाबलकावर तुम्ही पाहताय 8 धावा जमत येताना पाहायला मिळत आहेत. आक्रमक सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा या संघाची नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाजी बारक होती. गोलंदाज पुन्हा एकदा जिग्नेश पटेल खुशबू गुजरात की मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होतो. पुन्हा एकदा गोलंदाज या दरम्यान चेंडू खेळलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथं कुठलाच नाहीये आणि चेंडू जातोय सरळ एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. येईल चौकार. 4 धावा.
आता नक्कीच मी मायक्रोफोनवरती देखील थोडासा बदल होतोय. मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय जुन्नर तालुक्यातील एक बुलंद आवाज आमचे मित्र बाबू देवकर सर, या तुमचंही स्वागत आहे. धन्यवाद रामदास सर. शिवसंग्राम प्रीमियर लीग दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातली पहिली लढत अगदी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट नक्कीच पहिल्या षटकादरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय सूरज गायकवाड. या खेळाडूनं देखील आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसामध्ये खूप प्रभावित केलंय आणि या स्पर्धेमध्ये देखील आपली छाप सोडण्यासाठी तो पूर्णपणे सज्ज आहे. स्ट्राईकच्या बाजूला बॅट्समन तयार आहे. निखिल वाघमारे कशा प्रकारची बॅटिंग करतोय हे आपल्याला पाहायचं आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं गेलं तर दुरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र नक्कीच केला गेलाय. सरळ सरळ पॅटवर चेंडू मात्र नक्कीच येत नाहीये. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिली आहे आणि आज देखील आपण पाहतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी इथं गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच षटकामध्ये मात्र पुष्पेंद्र लोहार यांच्या बॅटमधनं आपण एक जबरदस्त बॅटिंग पाहिली आहे. तर दुसऱ्या षटकामध्ये निखिलच्या खांद्यावर आलेली जबाबदारी इथे मात्र आपल्याला पाहावी लागणार. इथे मात्र उजव्या बॅटीच्या बारासा बाहेर पंचांनी मात्र व्हाईट बॉल कळवलं. एक अतिरिक्त धाव येईल आणि अतिरिक्त धावेनी धावसंख्येत थोडी वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असेल त्यानंतर अगदी या दरम्यान इथं मात्र एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. येतोय खणखणीत चौकार. चेंडू खाली आणि कॅच झाली. कॉटन बोल्ड. इथं मात्र पहिला फलंदाज बाद होईल आयुष इलेव्हनचा. अतिशय अचूकता गोलंदाजाच्या मध्ये मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. कारण की एक चौकार जरूर आला पण त्यानंतर अगदी एक चांगला असा कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेसाठी दादांचा मित्रपरिवार खास मुळशी तालुक्यातनं या ठिकाणी आपल्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. लवळे गावचे सरपंच सन्माननीय पैलवान निलेश भाऊ गावडे आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडनं या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. त्यामध्ये गणेशजी बुटकुले त्याचप्रमाणे योगेश शेठ गावडे या मित्रपरिवाराच्या वतीनं मुळशी तालुक्यातनं शुभेच्छा आल्यात. सर्वांचा आभार. ओटू कॉमेंट्री बॉक्स. तर न्यू बॅट्समन अगदी मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आत दाखल झालाय. वासिक शेख. आता फार मोठी जबाबदारी वासिक शेखच्या खांद्यावर नक्कीच असणार आहे. एक चौकार मात्र जरूर खेळला गेला पण त्यानंतर गोलंदाजाने एक चांगला असा कमबॅक मैदानाच्या आत नक्कीच करून दाखवलाय. तर आता आयकॉन खेळाडू अगदी पॉवर प्लेचे काही चेंडू जे शिल्लक आहेत त्या चेंडूंवर मात्र मोठी आक्रमकता मैदानाच्या आत धारण करावी लागेल. कारण की स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा आपण अगदी पाहिलंय ज्याची सुरुवात चांगली झाली आहे त्या संघाने मात्र मोठी बाजी मारताना आपल्याला जो संघ पाहायला मिळाला. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा समोरच्या बाजूला.
या दरम्यान इथं मात्र आपण अगदी पाहायला गेलं तर चेंडू शॉर्ट पिच होता, सरळ सरळ चेंडू खेळला गेलाय, डीप मिड विकेटच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. एक धाव त्या दरम्यान मात्र नक्कीच येईल आणि एका धावेने वसीम शेख आपलं खातं खोलेल आणि एका धावेच्या मतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती जाऊन 18 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र सूरज गायकवाड मैदानाच्या आतले करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जुन्नर तालुक्यातल्या बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा या अशा क्रिकेटच्या स्पर्धा ठरल्यात, त्या स्पर्धेमध्ये सूरज गायकवाडला बेस्ट बॉलर हा किताब मात्र कित्येक स्पर्धेमध्ये मिळाला आहे आणि आज देखील सूरज गायकवाड एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतले करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सूरज गायकवाड तयार आहे. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला आपण पाहतोय शिरू लोहार अगदी स्ट्राईकच्या बाजूला तयार आहे. या दरम्यान अगदी मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेला, गती परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू फलंदाज चेंडू समजू शकत नाहीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला गेला, पण अगदी गोलंदाजांना आपण पाहायला गेलं तर चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळालाय आणि या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव जी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. संघामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर राजेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय, नरसिंग पलपले, त्यानंतर सलमान शेख असेल, धीरज असेल, तानाजी असेल, निखिल वाघमारे. आज थोडंसं निराश मात्र निखिलने नक्कीच केलंय, पण या दरम्यान इथं देखील आपण अगदी पाहायला गेलं तर मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेला, पण सरळ सरळ चेंडू बॅटवर नक्कीच येत नाही आहे. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, एक धाव त्या दरम्यान मात्र नक्कीच येईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढती आहे. धावफलक जाऊन पोहोचले या एका धावेच्या मदतीने 19 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलं गेला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहायला गेलं तर 19 धावा धावफलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता तिसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय हे अगदी आपल्याला पाहायचं आहे. मॅच खूप महत्त्वाची आहे. अगदी स्पर्धेच्या अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये मात्र पार पडला गेला आणि नक्कीच एक चांगलं क्रिकेट रसिकांना आज पाहायला मिळाले. चालू असलेला सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आयुष 11 आणि त्यांच्याबरोबर आपल्याला पाहायला मिळतोय देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आंबेगाव तालुक्यातला नामवंत संघ इथं मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय विशाल निगोट, मॅन फ्रॉम निगोटवाडी. अगदी या खेळाडूने देखील नक्कीच खूप प्रभावित केलंय. गेल्या काही दिवसामध्ये जर फॉर्मचा विचार केला गेला तर हा खेळाडू खूप फॉर्ममध्ये असल्याचे संकेत त्याच्या बॅटिंग असेल, त्याच्या गोलंदाजीतून असेल, एक चांगल्या प्रकारचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असा खेळाडू अगदी गोलंदाजी मार्कवर आपल्याला येताना पाहायला मिळतोय. विशाल निगोटच्या हातामध्ये मात्र चेंडू दिला गेला. फार मोठी जबाबदारी जी मात्र विशाल निगोटच्या खांद्यावर नक्कीच असणार आहे. एक बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आज विशालच्या कामगिरीकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं गेलं आहे. स्ट्राईकच्या बाजूला यावेळेस आपण पाहतोय बॅट्समन तयार आहे. हॅलो. आणि नक्कीच बाबू सर मी सांगेल हा विशाल निगोट याच मातीतला खेळाडू आहे. या शाळेमध्ये तो शिकलेला आहे. न्यू इंग्लिश स्कूल आपल्या दादांची जी काही शाळा आहे त्या शाळेमध्ये तो आपण पाहतोय 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने क्रिकेटचा प्रवास सुरू केला आणि आज महाराष्ट्र बस सुशांत दादांच्या तालमीत असताना तो आपण पाहतोय एक चांगलं नावलौकिक त्यानं संपूर्ण महाराष्ट्रात केला. आज तो लांडेवाडी स्टेडियममध्ये पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय असं मी नक्की म्हणेल. ओटू पुन्हा एकदा बाबू सर. नक्कीच अगदी आज विशाल निगोट आपण पाहिले पहिलाच चेंडू अतिशय लाईन आणि लेंथ जर विशालची पाहायला गेली तर फार मोठी अचूकता विशालमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आणि नक्कीच विशालच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारणं हे देखील इतकं सोपं नाही आहे. पण विशाल निगोट आज मात्र कशा प्रकारची कामगिरी करते आपल्याला पाहायचं. समोर मात्र दिग्गज खेळाडू आहे. या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, चौकार षटकार मारण्याची क्षमता या खेळाडूमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. या दरम्यान काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. येतोय खणखणीत चौकार. 4 रन. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. थँक्यू विजय. एक जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी शेरू लेहरच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. शेरू लेहरसाठी गोलंदाज तयार आहे. आपण एकदा या दरम्यान इथं देखील आपण फटका पाहतोय. सुरेख फटका खेळलाय आणि चेंडू जातोय या ठिकाणी डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. इथं मात्र अगदी आपण पाहिलं गेलं तर एक सिंगल येईल आणि एका सिंगलने अगदी संघाची धावसंख्या वाढते. विशाल निगोट अगदी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणारा गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू पडला आणि त्यानंतर मात्र त्याच्यावर केलेलं मोठं आक्रमण आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं आहे. धावफलक एका धावेने वाढेल आणि जाऊन पोहोचेल 23 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावा माफ करा, 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. विशाल निगोट पूर्णपणे सज्ज असणारे पुन्हा एकदा. तर स्ट्राईकच्या बाजूला या ठिकाणी आयकॉन खेळाडू वासिक शेख आपल्याला स्ट्राईकच्या बाजूला पाहायला मिळतो.
वासिक शेख या खेळाडूकडे देखील सर्वांचं लागलं गेलेलं लक्ष आहे. आयकॉन खेळाडू, हा खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रात याचा खूप मोठा बोलबाला असलेला हा असा खेळाडू आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला पूर्णपणे सन्मान दिला गेला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेलाय. इथे मात्र कुठल्याही प्रकारचे नुकसान मात्र नक्कीच होत नाहीये. एक धाव नक्कीच येईल आणि एका धावेने अगदी संघाच्या धावसंख्येत वाढ होती. धावफलक जाऊन पोहोचले एका धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचं कामकाज मात्र या ठिकाणी आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा हा संघ मात्र मैदानात चापते करत असताना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार असेल विशाल निगोड. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण जर आपण पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे, डीप मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक कामकाज करतोय. या दरम्यान इथं देखील आपण पाहतोय फटका सुरेख खेळलाय, स्क्वेअर कटचा एक अफलातून फटका आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक येतोय खणखणीत चौकार, 4 रन. आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढती आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 29 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विशाल निगोट मात्र थोडीशी शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी अगदी मैदानाच्या आत ते करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पण समोर अगदी आपण पाहायला गेलं तर शेरू लोहारसाठी या गोष्टी नवीन नाहीयेत. एक चांगल्या प्रकारची बॅटिंग शेरू लोहार मैदानाच्या आत ते करत असताना पाहायला मिळतो. धावफलक 29 वर जाऊन पोहोचेल. आता संघ एका मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करत असताना इथं मात्र आयुष 11 आपल्याला पाहायला मिळतो. एक धक्का जरूर बसला संघाला, पण त्यानंतर अगदी एक चांगला असा कमबॅक इथं मात्र नक्कीच करत असताना हे 2 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेरू लोहार असेल त्यानंतर अगदी वासिक शेख हे खेळाडू मात्र एक चांगल्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान इथे देखील आपण पाहतोय फटका सुरेख खेळला गेला, जमिनीला समांतर लगत मारलेला हा फटका बंदुकीतून गोळी निघावी याप्रमाणे बॅट मधनं निघतोय, जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय, 4 रन. आणि या चौकाराच्या साहाय्याने अगदी संघाच्या धावसंख्येत वाढ होईल, जाऊन पोहोचेल 33 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त बॅटिंग मात्र या ठिकाणी शेरू लोहार मैदानाच्या आत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण या ठिकाणी पाहतोय की मैदानाच्या आत 3 संपलं गेलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावा आहेत त्या निखिल वाघमारे. एक फलंदाज बाद आहे, एक बाद आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा संघाची धावसंख्या झाली होती 33 धावा. आता मात्र कशा प्रकारची रणनीती मात्र नक्कीच केली जातीये हे देखील आपल्याला पाहायचंय. विशाल निगोड आणि कंपनी आज जर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये खेळण्याचा फार मोठा अनुभव या खेळाडूंकडे मात्र नक्कीच आहे आणि आज तो पूर्णपणे पणाला लावावा लागणार आहे. देवेंद्र शेठ शहा स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेगाव तालुका हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 18 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा म्हणजे 11 धावा प्रति ओव्हर ह्या हिशोबाने मात्र या धावा जमवल्या गेल्यात. आता उर्वरित षटकांमध्ये अगदी कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाणार आहे. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी विश्वास टाकला गेला. आता सूरज गायकवाडच्या हातामध्ये मात्र पुन्हा एकदा चेंडू दिला गेलाय. सूरज गायकवाड या खेळाडूच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नक्कीच मला अजूनही आठवते काटेडे गावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा चालू होत्या. सुशांत दादांच्या मार्गदर्शनाखाली मात्र मनसर संघ मैदानाच्या आत कामगिरी करत होता आणि तिथं याच सूरज गायकवाडने केलेली कामगिरी ती मात्र कधीच विसरता येणार नाहीये. एकट्याच्या दमावर सामने जिंकवण्याची ताकद हा खेळाडू देखील ठेवतोय. पण आज अगदी पहिल्या षटकादरम्यान त्यानं चांगली गोलंदाजी जरूर केली, पण इथं मात्र त्यानंतरच्या 2 षटकामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात धावा आल्यात. आता या षटकामध्ये सूरज गायकवाड कशा प्रकारची कामगिरी करतोय, पण समोर आज पूर्णपणे फॉर्म मधले असल्याचे संकेत इथे मात्र शेरू लोहार यांनी नक्कीच दिलेत. स्ट्राईकच्या बाजूला यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल वासिक शेख आयकॉन खेळाडू अगदी स्ट्राईकच्या बाजूला असणारे. सूरज गायकवाड गोलंदाजी मार्कवर तयार आहे. षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आत सुरुवात होती. क्षेत्ररक्षणात देखील आपण पाहतोय थोडाफार बदल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. या दरम्यान एक सेन्सिबल क्रिकेट मात्र मैदानाच्या आत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट, एक क्रिकेटची रंगत इथं मात्र नक्कीच आपल्याला वाढताना पाहायला मिळते. एक सिंगल येईल, एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचेल 34 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र या ठिकाणी सूरज गायकवाड मैदानाच्या आत करत असताना पाहायला मिळतोय. पण आज शेरू लोहारने त्याचे इरादे मैदानाच्या आत नक्कीच स्पष्ट केलेत. मैदानाच्या चहूबाजूला इथं फटके मारत असताना शेरू लोहार आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार असणारे पुन्हा एकदा समोरच्या बाजूनं सूरज गायकवाड. चांगलं असं आयोजन नक्कीच या ठिकाणी केलं गेलंय. शिवसंग्राम प्रीमियर लीग स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातला पहिला सामना इथे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र स्क्वेअर कटचा फटका मारायचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटवर सरळ सरळ नक्कीच येत नाहीये. सूरज गायकवाडची खासियत म्हटलं तर त्याचे नक्कीच त्याच्या गोलंदाजीमध्ये बरंचसं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. स्लोवर वन चेंडू टाकण्यासाठी तो माहीर मानला जातो, त्याच्याकडे पेस आहे. तो अगदी आपण पाहायला गेलं तर शॉर्ट पिच चेंडू देखील टाकताना तो आपल्याला पाहायला मिळतो.
गोलंदाज तयार असणार आहे. पुन्हा एकदा सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. या दरम्यान शॉटम पूल केलं. इथं मात्र चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, पण चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणि तिसऱ्या दिवसातला पहिला षटकार शरू लोहारच्या बॅटमध्ये येतोय. चेरन इथं देखील आपण अगदी पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथं देखील संधी नसेल आणि हाही लागोपाठचा दुसरा षटकार येतोय शरूच्या बॅटमधनं. चेरन आपण पाहतोय शरूच्या बॅटमधनं ज्या प्रकारे टायमिंग होतंय ते अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. तो पूर्णपणे फॉर्म मधले असल्याचे संकेत इथे मात्र मैदानाच्या आत देत असताना पाहायला मिळतो. षटकार हॅट्रिक मारण्याची संधी मैदानाच्या आत पूर्णपणे निर्माण झाली आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार खेळले गेले सूरज गायकवाडवर. आणि या दरम्यान इथं देखील चेंडू खेळलाय आणि हाही चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ पार्क. लागोपाठचा तिसरा षटकार आणि शरू लोहारची षटकार हॅट्रिक पूर्ण. आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाचं अर्धशतक देखील इथं पूर्ण होतंय. धावफलक जाऊन पोहोचेल 52 धावा. संघाची धावसंख्या झाली 52 धावा आणि 52 धावांमध्ये अगदी 44 धावा या शरू लोहारच्या बॅटमधून आल्यात. एक जबरदस्त बॅटिंग शरू लोहार मैदानाच्या आत करत असताना पाहायला मिळतो. पहिले काही चेंडू अगदी आपण पाहिलं शॉर्ट पिच टाकले, थोडा ओव्हर पिच चेंडू टाकला, त्यालाही सीमारेषेच्या बाहेर खेळले. या दरम्यान इथं मात्र अगदी पाहतोय एक चांगल्या चेंडूला सन्मान देताना शरू लोहार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नसेल. षटक क्रमांक अगदी या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आत ते संपलं गेलं. ते 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी स्कोर कार्डवरती धावा आहेत. 1 गडी बाद 52 धावा. थँक्यू विजय. या ठिकाणी खरं तर आज आमच्या दादांचे लाडके सहकारी मित्र सन्माननीय बळवंतजी गायकवाड साहेब प्रकल्प अधिकारी आदिवासी प्रभाग कार्यालय घोडेगाव बळवंतजी गायकवाड साहेबांची आज उपस्थिती पाहायला मिळाली. यानंतर त्या आपल्या या शिवसंग्राम प्रीमियर लीगला सदिच्छा आणि शुभेच्छा देणार आहेत. मी दादांना विनंती करेल, बळवंतजी गायकवाड साहेबांना विनंती करेल की आपण या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा द्याव्यात. एकच मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्या. हॅलो, थँक्यू डीजे थांबा. या ठिकाणी यानंतर बळवंतजी गायकवाड साहेब आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा देतील. आज लांडेवाडी गावामध्ये आदरणीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंग्राम प्रीमियर लीग आयोजित SPL 22 क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. लांडेवाडीसारख्या ग्रामीण भागामध्ये अत्याधुनिक सुविधा क्रिकेट असो किंवा इतर स्पोर्ट्सच्या स्पर्धा असो, त्या अनुषंगाने ही फार अभिमानाची गोष्ट किती आहे. या ग्राउंडचा सर्व स्पर्धांना काय उपयोग होईल अशी काय रचना किती आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसंग्राम प्रीमियर लीग आयोजित आहे. ही पहिली स्पर्धा किती आहे. पहिल्या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना
आयोजकांना माझ्या मनापासून शुभेच्छा. अशीच प्रगती पुढे राहो आणि पुन्हा दादांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्य चांगलं आरोग्याचं असो ही प्रभूचरणी प्रार्थना. धन्यवाद. तर धन्यवाद. अगदी गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गोलंदाज जिग्नेश पटेलच्या हातामध्ये मात्र चेंडू दिला गेलाय. सरळ सरळ चेंडू बॅटवर नक्कीच येत नाहीये. एक धाव त्या दरम्यान मात्र पंच कळवतात की 2200 रुपयाने येईल आणि एका धावेने अगदी संघाच्या धावसंख्येत थोडी वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचेल. 53 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिग्नेश पटेल अतिशय जबरदस्त गोलंदाजी. व्यावसायिक क्रिकेटमध्ये जर विचार केला गेला तर फार मोठ्या प्रमाणात मागणी असलेला खेळाडू जिग्नेश पटेल अगदी आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. स्ट्राईकच्या बाजूला अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावर असलेला शेरू लोहार जो अगदी आपल्याला पाहायला मिळतो. या दरम्यान इथं मात्र चेंडू खेळलाय. संधी नसेल. डीप मिड विकेटला चेंडू जाईल आउट ऑफ पार्क आणि या षटकारानं अर्धशतक पूर्ण होतंय शेरू लोहारचं. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण. या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक 5 चालू आहे. मी मात्र थोडा वेळ थांबेल. तुम्ही मात्र थांबू नका. तुम्ही मात्र पाहत राहा शिवसंग्राम प्रीमियर लीग आणि ऐकत राहा बारामती तालुक्याचा एक बुलंद आवाज सलीम भाई यानंतरचं समालोचन करतील. धन्यवाद सर जी. एक ज़बरदस्त आयोजन नियोजन आप देख रहे हैं लांडवाड़ी में SPL शिव संग्राम प्रीमियर लीग. दिलों की धड़कन हमेशा बढ़ा देने वाला ये मैदान है और अपने आप में ये गर्व है. फिलहाल देखेंगे गेंदबाजी मार पे जिग्नेश पटेल. ये देखिए वासिक शेख बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन राहुल सैद बहुत ज़बरदस्त ये भी खिलाड़ी है. राहुल सैद मेरे हिसाब से टीम के कप्तान है. और दूसरी तरफ बात करेंगे विशाल निगोट सूरज रोशन. कहीं ना कहीं इस टीम ने आज बड़ा खिलाड़ी मिस किया है. सुशांत दादा जाधव एक बड़ा स्टार खिलाड़ी एज आइकॉन लाल मिट्टी में बना है खिलाड़ी. बिल्कुल जी छोड़ कर रखता है. नाम है सुशांत सिंह जाधव. फिलहाल अब पहला अर्धशतक इस शिव संग्राम प्रीमियर लीग में शेरू लोहार. गुजरात की खुशबू जिग्नेश पटेल इनके ऊपर आक्रमण किया है. इस बार देखिए बहुत जबरदस्त दो खिलाड़ी के बीच में से गेंद चली सीमा रेखा पार. चौका है. शॉट कड़क है. शेरू लोहार का बल्ला दहा रहा है 4 रन. में से आगे निकलकर
इस जबरदस्त लोक दिलदार बेमिसाल इंसान खासदार आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटिल इनका 66वां जन्मदिन के अवसर पर बिल्कुल करीब इनका पहुंचा है। 65 लगे बोर्ड के ऊपर, 66 रनों को बस एकमात्र रन से दूर है आयुष चिखली हवेली टीम। लेकिन दादा की बात करेंगे तो बहुत ज़बरदस्त शिवसेना के उपनेते ये हैं और दिलदार व्यक्तिमत्व है, दिलों पे राज करते हैं और बिल्कुल एक बेजोड़ इंसान है। इसीलिए 66वां साल इनको जन्मदिन का बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं इनको और पूरी SPL शिव संग्राम प्रीमियर लीग की तरफ से, पूरा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लीग की तरफ से, ऑल इंडिया टेनिस क्रिकेट लीग की तरफ से शिवाजीराव आढळराव पाटिल जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। अब बैटिंग पावर प्ले ताकि देखेंगे 65 रनों के योग पे शेरू लवाल की एक बेतोड़ पारी यहाँ पर खत्म हो गई। आप देख रहे कि बहुत ज़बरदस्त मैंने सुर्खियाँ देखी है इस मैदान में। सुशांत दादा और शिवाजीराव आढळराव पाटिल खासदार रह के भी इस मैदान में इतना जान उन्होंने डाला है। ये लाल मिट्टी गवाह है, खासदार साहब की मिट्टी है और इस मिट्टी में उन्होंने अपना सारा कुछ झोंक दिया है। और फिलहाल देखिए गेंद बस ऊपर है और खिलाड़ी मेरे हिसाब से डाउन द बॉल और पकड़ा कैच, वासिक शेख बैक टू द पवेलियन। बिल्कुल एक बहुत बड़ी विकेट आप देख रहे हैं, वासिक शेख बहुत बड़ा खिलाड़ी, लेकिन कहीं ना कहीं शेरू लवार जब बल्लेबाजी कर रहे थे इनको ज़्यादा मौका मिला नहीं, उसकी वजह से इनके ऊपर एक अतिरिक्त बड़े शॉट खेलने का एक अतिरिक्त दबाव पैदा हुआ। अब देखिए इसी बीच बारामती का बहुत ज़बरदस्त खेमा आप देख रहे हैं, मोइन बागबान और उनके सारे सहकारी इस लांडेवाड़ी के मैदान में आ पहुँचे हैं। बहुत बड़ा मुकाबला इसके बाद में भी होने वाला है। इसके बाद में देखेंगे बल्लेबाजी करने के लिए राजेश पवार, उनका साथ कप्तान चले हैं मैदान में सीनातान, उनके साथ में नरसिंह पालमपल्ले, बहुत बड़ा एक स्टार खिलाड़ी और राजेश पवार एक बहुत ही घातक बल्लेबाज है। एक और मतबा, इस मतबा कनेक्शन ठीक ठाक है और जाइए बस गेंद को उठा के लाइए, राजेश पवार ने जड़ दिया चौका। जानते हैं कि लॉन्ग ऑफ और मिडाउन काफ़ी ऊपर है, उसकी वजह से एक जानबूझ के खेला हुआ शॉट 4 रन, 69 रन लगे पर इस बार स्विच हिट। इस शॉट के बारे में अक्सर कहा जाता है लेग वाइज ग्रुप में यहाँ पर सिंगल रन आता हुआ, इस सिंगल के साथ में 70 रन लगे बोर्ड के ऊपर। अगर देखेंगे तो स्विच हिट के बारे में हमेशा हम कहते हैं, इस शॉट के बारे में कहते हैं बनी तो बनी वरना अब्दुल गनी। ये लगती है ना तो जनाब बहुत अच्छा लगती है, वरना फिर ये गेंद कभी ख़राब करती है, विकेट भी मिलती है। लेकिन अब देखिए मैदान में ऋषि के सामने नरसिंह पालमपल्ले, बहुत दोनों के बीच में एक बड़ा मुकाबला मैदान में। इस बार देखिए फंसाया, मैंने पहले कहा कि जनाब ये कभी कभी नुकसान भी देता है शॉट। एक बड़ा आप देख रहे एक अच्छा आयोजन, अच्छा नियोजन, अन्य प्राचार्य श्यामला चौधरी, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडल, प्रशासकीय अधिकारी, इनके माध्यम से सुशांत जाधव इनके देखरेख में। और पिच क्यूरेटर की बात करेंगे तो ये देखिए नकल बॉल,
ये देखिए सर पकड़ के बैठे हैं ऋषि। जानते हैं कि मैंने इतने बड़े स्टार खिलाड़ी को एक बड़े शॉट से रोका है। 3 गेंदें, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी हो रही है, उच्च कोटि की गेंदबाजी। ऐसा लगा कि 4 ओवर तक अलग धरती पे मुकाबला चल रहा है। जैसे ही शेरू लोहार 65 रनों पे देखेंगे तो 3 विकेट गिर गए। उसके बाद में बिल्कुल एक रनों का सुखाल सा गिर गया है। क्या यहाँ पर ऋषि घोड़के के ऊपर आक्रमण करेंगे यहाँ पर नरसिंह पालमपल्ले। ये देखिए हेलीकॉप्टर शॉट, लेकिन एजाज कुरैशी इंदापुर का टाइगर, पहली मर्तबा इनकी तरफ गेंद जाती हुई। एक बड़ा नाम है एज आइकॉन खिलाड़ी, इस टीम का आइकॉन खिलाड़ी है, बहुत एक स्टार खिलाड़ी आप देख रहे हैं। पहली मर्तबा उनकी तरफ गेंद गई, लेकिन इसी बीच अगर देखेंगे स्कोर की तरफ जाएंगे तो 6 की हो गई समाप्ति। 6 के बाद में बोर्ड के ऊपर लगे हैं 71 रन, 3 विकेट के नुकसान पे टीम भोसरी। देखेंगे तो बहुत अच्छा आयोजन आप देख रहे हैं, इतना आसान नहीं है। मैंने पहले ही कहा कि जब इसके बारे में, जब इस लांडेवाड़ी की जब टूर्नामेंट की जब शुरुआत हुई थी तो बिल्कुल मेहनत की है। आप जो मैदान देख रहे हैं ना जनाब, इतना आसान नहीं है, इसके लिए मेहनत की है सुशांत दादा और खुद जो है खासदार साहब, इन्होंने इसके ऊपर ध्यान दिया है। इसके पहले देखेंगे इसके अंदर बड़े बड़े पत्थर इन्होंने रख दिए हैं, उसके ऊपर मुरूम डाल के ये लाल मिट्टी, और अब देख रहे हैं ये मैदान जो सुनर है, इसके पीछे मेहनत है, पूरी जो टीम की मेहनत है, आयोजक की मेहनत है, तब जग के ये मैदान आज सजा है और बिल्कुल 4 चांद लग रहे हैं। और लांडेवाड़ी के इतिहास में पहली मर्तबा इतना अच्छा आयोजन, इतना अच्छा नियोजन हुआ है। फिलहाल देखेंगे 7वां ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाजी मार पे विशाल निगोट, एक ऑलराउंडर खिलाड़ी, इस टीम की जान है। भिगाव की अगर बात करेंगे इस टीम की तो इस टीम की जान है विशाल निगोट। बड़े बड़े टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज रह चुके हैं, लेकिन फिलहाल नरसिंह पालमपल्ली के सामने फुल टॉस गेंद से शुरुआत की थी, लेकिन स्क्वायर लेग रिजर्व में खिलाड़ी वहां पर मौजूद है। रन मिलेगा बस सिंगल के साथ में थोड़ा सा होता हुआ इजाफा, 72 रन लगे बोर्ड के ऊपर। ये 7वां ओवर प्रगति पे। यहाँ से देखेंगे तो 11 गेंदें शेष है। क्या शुरुआत की थी यहाँ पर शेरू लोहार ने, क्या इसको आगे बरकरार रखेंगे? क्या जिस तरह से यहाँ पर देखेंगे हिमालय पर्वत जैसे यहाँ पर बड़े बड़े ऊंची टहली है, क्या वैसा स्कोर बनेगा? ये देखने वाली बात है। बहुत जबरदस्त मुकाबला राजेश पवार के सामने, फिर से एक बार सच है विशाल दमदार निगोट। ये फुल टॉस गेंद है, लेकिन कनेक्शन ठीक नहीं, सीधा गोदी में, लेकिन क्या ड्रॉप है, क्या छूटा, दिल भी टूटा और गेंद चलिए जनाब सीमा रेखा पार चौका। ना तो नजर आता जनाब। इस बार देखिए इनसाइड आउट, बहुत जबरदस्त ओवर कवर इस मर्तबा। खिलाड़ी पीछा तो कर रहे हैं, लेकिन बन जाएंगे दर्शक और शायद यहां पर गेंद चली है। क्या अंपायर यहां पर वक्त ले सकते हैं? क्या चौका है यहां पर थर्ड अंपायर की तरफ? जी हाँ, चौका है। थोड़े से रह गए पीछे, राजेश पवार के बल्ले से एक और बेहतर चौका। देखिए क्या छूटने के बाद में नुकसान क्या होता है। आपने राजेश पवार को क्या छूटा और फिर क्या छूटने के बाद में दूसरी गेंद पे चौका जड़ दिया। ये फील्ड को खेलते हैं जनाब राजेश पवार, ये पवार का पावर पंच देना जानते हैं। 2 गेंदों में 2 चौके, क्या विशाल निगोट इनको रोक पाएंगे? यहां पर बहुत अच्छी गेंद थी, रन आउट का मौका, लेकिन पहुंच गए। बिल्कुल जान हथेली पे थे। थोड़े कुछ हद तक देखेंगे तो भोसरी की टीम यहाँ पर पूरा टकआउट देख सकते हैं आप। विजय खड़के यहाँ से नज़र आ रहे हैं, वासिक शेख है और शायद तानाजी नज़र आ रहे हैं। एक ज़बरदस्त टीम है, लेकिन शायद शेरू लोहार भी देख रहे हैं। कहीं न कहीं ये नरसिंह पालमपल्ली शायद जान हलक पे आई थी। अगर डायरेक्ट हिट होती तो घर वापसी हो सकती थी,
लेकिन फिलहाल देखेंगे रनों की तरफ जाएंगे तो 81 रन लगे बोर्ड के ऊपर और यहाँ से 7वीं ओवर की बस एकमात्र 2 गेंदें शेष है। अब तक की बात करेंगे इस ओवर में 10 रन आए हैं। क्या अच्छा ओवर यहाँ पर घट रहा है, क्या यहाँ से वापसी करेंगे? ऐसा नहीं कि इस मैदान में रन चेस होते हैं, लेकिन उसके लिए आपको जिम्मेदारी के साथ में खेलना पड़ा है और हमेशा देखा है और कहा भी है अंत भला तो सब भला। क्या बेस्ट फिनिश करेंगे यहाँ पर विशाल निगोट? क्या नरसिंह पालमपल्ली? देखिए यहाँ पर जनाब ये गेंद आपको दोबारा डालना पड़ेगी, अतिरिक्त रन भी यहाँ पर आता हुआ। तो देखिए एक छोटी छोटी बात है ना, एक एक रनों के लिए काफ़ी एक महत्व है, साथ में महत्व भी होता रहता है। लेकिन हमेशा मैं कहता हूँ कि जब आप क्रिकेट के अंदर है सिंगल आपके आते ही रहने चाहिए, क्योंकि सिंगल जब जितने भी आते रहेंगे तो वो आपकी लाइफ लाइन है। और जैसे रन एक आधा बड़ा शॉट आता है उसके बाद में सिंगल आता है, और अतिरिक्त रनों के बारे में ये तो है कि एक रन भी आती है और आपको एक गेंद भी एक्स्ट्रा डालना पड़ता है। फिलहाल देखेंगे तो अब इस मैदान की मैं तारीफ करूंगा। बहुत सारे मैदान हमने भी देखे हैं, लेकिन ये लांडेवाड़ी का मैदान काफ़ी खूबसूरत मैदान है। ओह इस बार फंसाया विकेट के पीछे काफ़ी चुस्त विकेट कीपर है, जिसकी वजह से बड़ा शॉट खेलना तो चाहते थे। हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय जुन्नर तालुक्याचे युवा सेनेचे अध्यक्ष आणि एक युवा नेते सन्माननीय विकी भाऊ पारखे आणि मित्र परिवाराचे या ठिकाणी आगमन होतंय। आपलं देखील खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। O2 कॉमेंट्री बॉक्स। फिर से एक बार विशाल निगोट। तो वक्त ले रहे जनाब, वक्त ले रहे, क्योंकि वक्त जानते हैं जिस तरह से हवा या अपना रुख बदलती है, वैसे एक एक गेंद के ऊपर अक्सर देखा जाता है कि मुकाबला बदल जाता है। यहाँ पर नरसिंह पालमपल्ली बहुत बड़ा एक स्टार खिलाड़ी है, बड़ा खिलाड़ी है, लेकिन क्या इस लास्ट बॉल पे क्या विशेष बनाएंगे नरसिंह पालमपल्ली? ये है फिर से देखिए जाने दिया और ये गेंद फिर से एक बार काफ़ी बाहर है और मेरे हिसाब से अतिरिक्त रन भी मिलेगा और एक रन भी यहाँ पर चुराते हुए और 2 रनों के साथ में स्कोर में इजाफा होता है। 84 रन लगे बोर्ड के ऊपर। बेहतर अंपायर भी आप देख रहे हैं इस पूरी टूर्नामेंट के लिए, राजू जी डावकर जी, इनका बड़ा योगदान है। संतोष जी भालेराव, सतीश जी भालेराव। समालोचक की बात करें तो जुन्नर भूषण, मनोज बेलेकर सर, रामदास डेरेंगे सर और अलंकार बानखेले जी। टेनिस क्रिकेट इन डॉट इन लाइन के माध्यम से आप जो लाइव मुकाबले देख रहे हैं, संतोष जी, नानेकर जी और टीम। स्कोरर की बात करेंगे तो राहुल सैद आज अंदर खेल रहे हैं, लेकिन इन्होंने अपना कार्य किया है। और कैलाश जी बांगर, कॉमेडी स्टेज मैनेजमेंट, इनके माध्यम से स्क्रीन देख रहे हैं आप, बहुत अच्छी स्क्रीन है और ये स्क्रीन यस विजन। एक गेंद ये देखिए बहुत जबरदस्त, बिल्कुल जड़ में अलोंग द कारपेट शॉट है। काउ कॉर्नर रीजन में खिलाड़ी मौजूद है। फिर से एक बार फंबल हुई है जनाब। फंबल है तो रन भी जहां पर सिंगल है वहां पर मिल जाएगा डबल। ये होती है जनाब एक रन। और बल्लेबाज आपको दूसरा रन लेना है तो पहला रन काफ़ी तेज़ी से लीजिए। फिलहाल 2 रन के साथ में इजाफा होता है। रनों में 86 रन लगे बोर्ड के ऊपर और काफ़ी लंबा ओवर चल रहा है। मेरे हिसाब से तीसरा वाइड अब तक डाल चुके हैं और 2 मरतबा सिंगल मिला है, तो बड़ा हो रहा है। रन भी आए हैं, अभी भी एक गेंद शेष है। ये मेरे हिसाब से बल्ला पहले घुमा। ये और देखिए बहुत अच्छा एफर्ट यहाँ पर देखने को मिला, लेकिन रन मिलेगा सिंगल। बहुत अच्छा एफर्ट देखने को मिला। 3 रन जरूर यहाँ पर अपनी टीम के लिए बचाए। 7 की कहानी यहाँ पर खत्म हो गई है और 7 के बाद में बोर्ड के ऊपर देखेंगे तो 87 रन लगे बोर्ड के ऊपर। 6 गेंदें आखिर के शेष है। क्या 6 गेंदों में क्या ये 100 पार जाएगा? कल मेरे हिसाब से 101 रन बने इस मैदान पे, क्या आज उससे ज़्यादा बनेंगे? क्या देखने वाली बात है। महाराणा स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेगाव तालुका और आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजळे, बारामती विधानसभा दोन्ही संघाच्या संघटक यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। आखिर की 6 गेंदें, लास्ट 6 बॉल ऑन रिमेनिंग। क्या बेहतर फिनिश करेंगे? क्या ये दोनों की बात करेंगे। एक तरफ बढ़िया टीम है, जिग्नेश पटेल पे दाव खेला है, एजाज कुरैशी के ऊपर दाव खेला है और विशाल निगोट, बाबा शेवाड़े, सूरज गायकवाड़, अभी पांडे और ऋषिकेश धोबे, रोहित वाळुंज, समीर पवार, विनय बाबळे, संकेत शेटे, ऋषी गाडवे, अंबर गावडे। दोन्ही संघाचे बोथ कॅप्टन, बारामती विधानसभा आणि दुसऱ्या बाजूला महाराणा
स्पोर्ट क्लब आंबेगाव तालुका. कॅप्टन चला ताबडतोब टचसाठी. दोन्ही संघाच्या कॅप्टनला शेवटचा आणि अंतिम पुकारा. आखिरी की 6 गेंदें बहुत जबरदस्त. ऋषि के सामने राजेश पवार. ये बहुत जबरदस्त स्विच हिट खेलना इनकी आदत है, आदत से मजबूर है राजेश पवार. मैं तो खेलूंगा भाई जनाब, शायद अंपायर साहब मुड़ रहे, फैसला मैं क्या करूं. शायद जी हाँ, ये बाइज के रूप में ये होता है. अंपायर करना इतना आसान काम नहीं है. अंपायर में हमेशा वो कटौती होती है. बेचारा धूप में अच्छा एफर्ट दे रहे हैं, अंपायर को अच्छा योगदान है. जिस तरह से देखेंगे शिव संग्राम प्रीमियर लीग आप देख रहे हैं दोस्तों, इसके ऊपर कहीं न कहीं आप बैनर के ऊपर जो देख रहे हैं 66वां जन्मदिन के अवसर पर यहाँ पर शिव संग्राम प्रीमियर लीग का आयोजन किया है. आज छा रहे हैं पूरे महाराष्ट्र में. फुल टॉस गेंद है लेकिन एजाज कुरैशी बन गए दर्शक. गेंद चली है सीमा रेखा पार, चौका. तू तेरा पावर दिखा, मैं मेरा पावर दिखाता हूं. शुक्रिया डीजे, शुक्रिया डीजे. फुल टॉस गेंद जनाब न्योता होता है, बहुत ज़बरदस्त. हालांकि एजाज कुरैशी एक ज़बरदस्त खिलाड़ी है लेकिन रोकने में असमर्थ. 92 ये स्लोअर वन है. पहले ही मेरे हिसाब से ये गेंद आपको दोबारा डालना पड़ेगा जनाब, क्योंकि काफ़ी बाहर गेंद है. अतिरिक्त रन काफ़ी सारे यहाँ पर नज़र आ रहे हैं. यहाँ पर रिव्यू लेते हुए, क्योंकि थर्ड अंपायर की तरफ गए हैं, क्योंकि ये भाई ने अतिरिक्त रनों के लिए पहला रिव्यू लेते हुए यहाँ पर ऋषि ढोबरे क्या यहाँ पर कामयाब होंगे. अगर लेते हैं तो फिर अगर इसमें सक्सेस होते हैं तो आपको दोबारा मौका मिलेगा. अगर मेरे साथ से अनसक्सेस रहते हैं तो फिर मौका मिलेगा नहीं. लेकिन बेहतर इनिंग अब तक देखेंगे, बढ़िया बल्लेबाजी. स्कोर कार्ड की तरफ जाएंगे तो शेरुल लोहार, शेर की झलक सबसे अलग. बेहतर बल्लेबाजी इनको देखने मिली. अंत में देखेंगे 4 छक्के इन्होंने लगातार लगाए. शॉर्ट ऑफ पिच गेंदबाजी थी, बढ़िया पुल करते थे. इनके स्लॉट में गेंद नजर आई, सामने वाले प्लॉट में इन्होंने पार्किंग लॉट में बिल्कुल डिपॉजिट किए शेरुल लोहार ने. 5-6 का बल्ला कुछ चला नहीं है और निखिल वाघमारे बहुत जल्द सस्ते में चले गए. राजेश पवार अभी भी बल्लेबाजी मैदान में कर रहे हैं और नरसिंह पालमपल्ले ये भी मैदान में जुड़े हैं. गेंदबाजी की बात करेंगे तो जिग्नेश पटेल शायद गुजरात की खुशबू है, लेकिन ये मैदान अब तक उनको रास आया नहीं है. और दूसरी तरफ बात करेंगे तो सूरज को एक सफलता मिली है और विशाल को भी, ऋषि को भी एक सफलता मिली है. विशाल भी बहुत महंगे साबित हुए. लेकिन मैं अक्सर देखा हूँ कि ये टीम के साथ में सुशांत दादा एक ज़बरदस्त, जिस तरह से घर के ऊपर एक छत होता है उसी तरह से टीम का हिस्सा होता है सुशांत दादा. मैंने देखा है बारामती के मैदान में, फल्टन के मैदान में. जनाब ये वाइट है जी हाँ, यहाँ पर रिव्यू था वो आपसे चला गया, अब फिर से नहीं ले सकते. रनों की तरफ जाएंगे तो 93 रन, 7 रन दूर है शतक से. क्या दूसरा शतक लगेगा इस मैदान में? कल देखा इस मैदान में एक शतक आया, क्या आज दूसरा आएगा ये इस टीम से? ऋषि ढोबरे बहुत ही ज़बरदस्त चालाक ये गेंदबाज है और बिल्कुल गुगली डालता है. बहुत ही जानदार गेंदबाज है. ये देखिए बहुत ज़बरदस्त, अभी जिक्र किया था जनाब कि इतना आसान नहीं है. ऋषि ढोबरे ये बहुत ज़बरदस्त, बस नाम ही काफ़ी है. ये बंदा कड़क है, खूबसूरत नीरव होकर गेंदबाजी करता है. लेग बाइज के रूप से रन मिलेगा सिंगल. 94 रन लगे बोर्ड के ऊपर. अभी भी देखेंगे तो अंत के कुछ गेंदे हैं शेष. एहसास से 8 ओवर की अगर बात करेंगे तो 3 गेंदे अभी भी शेष है. लास्ट 3 बॉल ऑन रिमेनिंग. राजेश पवार के सामने ऋषि ढोबरे. फिर से एक बार जनाब, इसकी क्या जरूरत पड़ती है, बार बार यही अंदाज है. रन आउट का मौका. ये देखिए इतना लेजी चल रहे थे जनाब, ऐसा लग रहा था राजेश पवार को कि मानो ये रेस भी अपनी है, ये घोड़दौड़ भी अपनी है, लेकिन बाल बाल बचे. 1 रन का महत्व जनाब पूछ लीजिए आप, एलन डोलान को जाके पूछ लीजिए, लांस क्लूजनर को जाके पूछ लीजिए 1 रन का महत्व क्या है. एक बूंद पानी का महत्व, 1 रन का महत्व और 1 वोट का महत्व. ये बहुत जबरदस्त स्लॉट में गेंद थी, पहले पड़ा उसके बाद में जड़ा. 6 रन. नरसिंह पालमपल्ली बिग हाई फाइट 6 रन. ये तेज गेंद डाली थी, गेंद ऊपर है. राहुल सैयद मेरे हिसाब से देखिए पहले ही
अब गेंद ऊपर थी तभी उन्होंने हाथ किया था जनाब, ये गेंद क्योंकि सूरज है ऊपर, दूसरा रन लेना चाहता है, रन मिलेगा नहीं, विकेट मिलेगा यहाँ पर जरूर। और इस विकेट के साथ में शायद यहाँ पर 8 की हो गई समाप्ति। 8 पहुंचते पहुंचते जनाब एक खिलाड़ी पहुंचा घाट पे, 8 की कहानी खत्म। 8 के बाद में बोर्ड के ऊपर लगेंगे तो 102 रन लगे, जीत के लिए चाहिए 48 गेंदों में 103 रन। लेकिन बहुत अच्छा शॉट यहाँ पर स्टार्ट दिया था शेरुल लोहार ने, इनके अर्धशतक के बेहतर पारी। उसके बाद में 103 रन लगे, 104 रन चाहिए। हमारे साथ में जुड़ेंगे माइक के साथ में, पहले दिन से एक अच्छा कार्य कर रहे हैं, एक अच्छा आवाज़ है, आवाज़ों को जादूगर इनको भी कह लीजिए जनाब, क्योंकि इनकी झलकी है ना सबसे अलग है। नाम भी है रामदास, राम के दास हैं, तो मेरे हिसाब से वो बहुत अच्छा कार्य करते रहेंगे। सर जी क्या लगता है आपको, 103 रन लगे हैं बोर्ड के ऊपर, 104 बनाने हैं और घर के मैदान पे खेल रहे हैं, क्या लगता है आपको इस बारे में? 103 धावा झाल्यात, 104 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि जर आंबेगावचा संघ जर पाहायला गेलं ना तर मातब्बर खेळाडू त्याही संघामध्ये आहे, कदाचित ह्या धावा देखील समोरच्या संघाला कमी पडू शकतात, इतकी ताकदवर फलंदाजी आज आंबेगाव तालुक्या संघाची देखील आहे। उसके बाद में एक देखेंगे तो एजाज कुरैशी एक प्लस पॉइंट है आपकी टीम में, राहुल सैद इनफॉर्म है, विशाल निगोट है, ये बढ़िया बल्लेबाजी करना जानते हैं, सूरज है, एक बढ़िया टीम है। लेकिन घर के मैदान पे खेलना एक एडवांटेज भी मिलता है कि आप नीडर होकर खेलते हैं, लेकिन कभी कभी देखा है कि घर के मैदान में बिखरते हुए नजर आते हैं। 48 गेंदे 104 रन। तो फिर से एक बार माइक के साथ जुड़ते हैं रामदास जी, ओवर टू यू रामदास जी। या ठिकाणी आपण पुढील सामन्याचा टॉस करतोय, महाराणा स्पोर्ट क्लब मनसर आणि दुसरा बाजूला आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजळे 11 बारामती विधानसभा, या दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी बरोबर मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे। मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय, नाणेफेकीचा कूल संपन्न करतोय। दोन्ही कॅप्टन समोर या ठिकाणी नाणेफेकीचा कूल करतोय। एका बाजूला कर्णधार आहेत स्वप्नील बाबा बेंडे आणि दुसऱ्या बाजूला कर्णधार आहेत आसिफ सय्यद। चला कॅप्टन चला, बोथ कॅप्टन प्रथमतः प्लेइंग 11 द्या, प्लेइंग 11 द्या प्रथमतः, तदनंतर टॉच केला जाणार आहे। एक प्रतिनिधी तुमच्याकडे घ्या कॅप्टन्स येथील टॉससाठी, मान्यवरांना थोडासा पुढील कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्हाला विनंती असेल टॉससाठी कॅप्टन या ताबडतोब एक प्रतिनिधी तुमच्याकडे घ्या। ओके, एका बाजूला आसिफ सय्यद कर्णधार आहे, दुसऱ्या बाजूला मंचर संघनायक महाराणा स्पोर्ट क्लब स्वप्नील बाबा बेंडे। चला कॅप्टन चला टॉससाठी ताबडतोब। मंचर कर्णधार चला ताबडतोब। या ठिकाणी आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजळे 11 बारामती विधानसभा हा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराणा स्पोर्ट क्लब मंचर संघाच्या कर्णधाराला हा दुसरा पुकार। दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी प्रथमतः सर्व आलेल्या टीम्सने याची नोंद घ्या। बरोबर एक इनिंग संपल्याबरोबर टॉससाठी कॅप्टन्स हजर राहतील याची सर्वांनी नोंद घ्या। आज जर पाहिलं गेलं सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांची देखील मोठी उपस्थिती पाहायला मिळते। आमच्या खासदार शिवाजीदादा आढराव पाटील दादांवरती प्रेम करणारा संपूर्ण मित्रपरिवार आज पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या रूपानं असेल, मान्यवरांच्या रूपानं असेल, जे आज लांडेवाडी नगरीमध्ये पुन्हा एकदा दाखल होत आहेत। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवर पाहुण्यांचं आणि समस्त ग्रामस्थ लांडेवाडी, चिंचोडी, शेवाळवाडी आणि महाराष्ट्रातून आलेल्या प्रेक्षक राजांचं या ठिकाणी प्रथमतः मनपूर्वक हार्दिक स्वागत शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022च्या वतीनं स्वागत करतो। आणि आलेल्या प्रेक्षकांसाठी उद्यापासून एक बक्षिसांची मेजवानी दादांच्या वतीनं तुम्हाला असणार आहे। जो प्रेक्षक राजा शेवटच्या सामन्यापर्यंत या ठिकाणी सामन्याचा आनंद घेईल त्यांच्यासाठी लकी ड्रॉ कुपन उद्या या ठिकाणी दिले जाणार आहेत। त्यासाठी तुम्हाला आकर्षक पारितोषिके रोज तुम्हाला या ठिकाणी एक प्रथम क्रमांकासाठी मोबाईल, द्वितीय क्रमांकासाठी स्मार्ट वॉच, तृतीय क्रमांकासाठी ब्लूटूथ हेडफोन असे 3 पारितोषिक रोज या ठिकाणी दिली जाणार आहेत लकी ड्रॉच्या रूपानं। याची सर्व प्रेक्षकांनी आणि क्रीडा रसिकांनी नोंद घ्या। शेवटच्या सामन्यानंतर रोज आपण या ठिकाणी हा लकी ड्रॉचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत। कॅप्टन चला टॉससाठी महाराणा स्पोर्ट क्लब मनसर ताबडतोब या शेवटचा आणि अंतिम पुकार।
या ठिकाणी आपण पाहतोय आदर्श सरपंच दत्तभाऊ गांजाळे बारामती विधानसभा संघाचे संघमालक श्री सुजित भाऊ देशमुख अध्यक्ष लोकमान्य प्रतिष्ठान संघनायक आहे आसिफ सय्यद आयकॉन आहेत मुन्ना शेख नाशिक विजय पावले सांगली हे 2 आयकॉन तुम्हाला संघामध्ये पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला महाराणा स्पोर्ट क्लब मंचर संघाचे संघमालक आहेत स्वप्नील बाबा बेंडे पाटील संदीप लक्ष्मण थोरात भक्ती पाटील संघनायक आहे स्वप्नील बाबा बेंडे आयकॉन आहेत उस्मान पटेल रायगड आणि प्रीतम बारी पालघर हे 2 संघनायक 2 आयकॉन आणि संघनायक तुम्हाला यानंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये लिस्ट जमा करा. कॅप्टन फक्त या ठिकाणी थांबेल. महाराणा स्पोर्ट क्लब कॅप्टन चला ताबडतोब या विनंती आहे. टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सलीमबाई, तुम्ही दर्जेदार समालोचन नक्कीच केलेलं आहे. तुमचं देखील आमच्या शिवसंग्राम प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. जातो आपण मैदानाच्या आतमध्ये 2 ताकदवर संघादरम्यान सामना रंगला जातो. एका बाजूला आहे देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका, तर त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही सामना पाहताय आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सामन्याला मात्र सुरुवात होतीये. 103 बनवल्या गेल्यात आणि 104 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. एका बाजूला कॅप्टन कुल म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो राहुल सईद, तर दुसऱ्या बाजूला इंदापूरचा डॉन इजाज कुरेशी मैदानाच्या आतमध्ये आहे. इजाज कुरेशी पहिल्या चेंडू इथं पावलांचा वापर केलाय आणि पहिल्या चेंडूला नक्कीच खेळला गेलाय. राहुल सईदनं देखील जिथं शिरू लोहारनी सुरुवात केली तशीच सुरुवात इथे राहुल सईदची पाहायला मिळते. येतोय खनखनी चौकार 4 धावा. आंबेगाव तालुका कॅप्टन शेवटचा आणि अंतिम पुकार. चला टॉस साठी यायचं ताबडतोब. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये सलमान शेख षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतो. एकशे 4 धावसंख्येचं भले मोठं आव्हान आहे गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा या दरम्यान इथे राहुल सईद गुडघा टेकवला आहे आणि चेंडूला खेळतोय हवाई सफर. येईल खनखनी षटकार 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. मिड विकेटला खेळायला बहरदार षटकार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. राहुल सईदच्या बॅटमध्ये येतोय दर्जेदार पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली. डबल कव्हरती 11 धावा चमत्कार लगावल्या जात आहेत. सलमान शेख हो या दरम्यान फुल टच चेंडू पॉईंटच्या दिशेला खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोऱ्यावरती या दरम्यान फील्ड केला गेला. एक सिंगल घेतली गेली. स्ट्राईक रोटेट होतीये आणि धावफलक 1 धावेने पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती. 12 धावा ज्यामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 12 धावा डबल कव्हरती आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल सईद आणि दुसऱ्या बाजूला आयकॉन इजाज कुरेशी मैदानाच्या आत तुम्ही नक्कीच पाहताय. डावखुरे आताचा आक्रमक फलंदाज आहे. महाराष्ट्रातील कित्येक नामवंत नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू म्हणून या खेळाडूची ख्याती आहे. तो इजाज कुरेशी आता स्ट्राईक एंडवरती असेल तर समोरच्या दिशेनं तितकाच ताकदवार तगडा गोलंदाज आहे सलमान शेख. भोसरी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला इंदापूर या तालुक्याला बिलॉंग करणारा इजाज कुरेशी. यावेळेस इजाजच्या बॅटमधनं चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा षटकार. स्पोर्ट क्लब कॅप्टन प्रतिस्पर्धी कॅप्टन या ठिकाणी उभा आहे. तुम्हाला विनंती असेल शेवटचा आणि अंतिम पुकार आयोजक कमिटीकडनं तुम्हाला सूचना आली आहे. कॅप्टन चला ताबडतोब विनंती आहे. या ठिकाणी कॅप्टन दाखल आहे.
बारामती विधानसभा कॅप्टन या ठिकाणी आपण पाहतोय आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजडे 11 आणि महाराणा स्पोर्ट क्लब हा सामना होतोय. प्रतिनिधी जर या ठिकाणी 2 मिनिटाच्या आत आला नाही तर त्याला पेनल्टीला सामना करावा लागेल, याची नोंद घ्या. 2 बॉलची पेनल्टी ही कंपल्सरी असेल, याची नोंद घ्या. 2 मिनिटाचा वेळ लावलेला आहे आयोजक कमिटीकडनं. जर कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर त्याला 2 बॉलची त्या संघनायकाला 2 बॉलची पेनल्टी असेल. इजाज कुरेशी नक्कीच खातं खोलतोय मैदानाच्या आतमध्ये. एक बहरदार षटकार खेळलाय त्यानं सलमान शेख वरती हल्ला चढवलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सलमान शेख या दरम्यान इथं झेल होऊ शकला नाही आणि इजाजच्या बॅट बंद येतोय. षटकारा पाठोपाठ खन खन चौकार 4 धावा. I like the way you moving to the drum. पहिलेच षटक व मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये तब्बल बनवल्या गेल्या 22 धावा. डबल दुरी तेरी ना मेरी डबल दुरी धावलकावरती लागली गेली आहे. यावेळेस इजाज कुरेशी खेळतोय गगनाला गवस निघालणारा एक टोले जंग प्रहार चेंडू सीमाबार षटकार 6 धावा. आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजडे 11 बारामती विधानसभा आसिफ सय्यद संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. दुसऱ्या बाजूला महाराणा स्पोर्ट क्लब मंचर सचिन लोंढे दुसऱ्या बाजूला संघनायक उपस्थित होत आहेत. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या दादांचे लाडके सहकारी डॉक्टर सुभाषजी पोकळे साहेब पंचायत समिती सदस्य शिरूर यांना मी विनंती करेल की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतोय. बरोबर मंचाच्या समोर या आणि आपल्या हस्ते नाणेफेक या ठिकाणी संपन्न होते. मान्यवर विनंती करेल दादांना विनंती असेल आपल्या समवेत आलेले विकीभाऊ पारखे आपल्याला देखील विनंती करतो, संपूर्ण परिवाराला विनंती करतो आपण सर्वांनी समोर या. आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. महाराणा स्पोर्ट क्लब मनसर संघनायक सचिन लोंढे आणि दुसऱ्या बाजूला आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजडे 11 बारामती विधानसभा संघनायक आसिफ सय्यद. एका बाजूला जर पाहिले गेलं संघाचे संघ मालक आहेत सन्माननीय सुजित भाऊ देशमुख लोकमान्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील बाबा बेंडे पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य मनसर आणि लक्ष्मण शेठ थोरात भक्ती पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य मनसर या संघ मालकांचं देखील आमच्या शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022च्या वतीनं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम संघ मालकांच्या वतीनं पारितोषिक आहे विकास शेठ बानकिले युवा नेते यांच्याकडनं षटकर हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 1 मिनिट थांबा, फक्त एक टॉस या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण संपन्न करूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पाहतोय ॲडव्होकेट पत्रकार आमचे विलासजी शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील दादांच्या वतीनं आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजच्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. 2 कॅप्टन्स आसिफ सय्यद सचिन लोंढे एका आमने सामने तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. टॉस झाला, कोण जिंकले नाणेफेकीचा कौल? महाराणा स्पोर्ट क्लब मनसर संघानं नाणेफेक जिंकले. बॅटिंगचा निर्णय ते मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. थँक्यू टीम. मान्यवरांचे आभार, खेळाडूंचे देखील स्वागत. पुन्हा एकदा विनंती करेल मान्यवरांना व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. मान्यवरांचे आभार. जाऊया पुन्हा एकदा टू कॉमेंट्री बॉक्स. सर जी देखिए ये मैच चल रहा है, ये हाईलाइट चल रहा है, पता नहीं. एजाज कुरैशी एजाज के मिजाज दिखा रहे हैं. 3 गेंदों में बात करेंगे तो 2 छक्के 1 चौका. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. एजाज दमदार कुरैशी. इजाज कुरेशी इथं जीवनदान मिळालं, त्या जीवनदानाचा किती फायदा मैदानाच्या आतमध्ये उठवतोय नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वासिक शेख गोलंदाजी मार्क मारते. या दरम्यान इथं नक्कीच बॅटची आतलीकडे चेंडून घेतली गेली शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तिथं चेंडू कव्हर करतोय. दरम्यान घेतली गेली एक सिंगल आहे आणि धावफलक वाढलं गेली जाऊन पोहोचलंय. स्कोर कार्डवरती तुम्ही धाव संख्या जर पाहायला गेली तर 29 धावा धाबलकावरती आहेत.
पहिल्या षटकात तब्बल सलमान शेखच्या 28 धावा इथं खर्च केल्या गेल्या, जिथं राहुल सईदनं षटकार खेळले, इजाज कुरेशीनं 2 षटकार, 1 चौकार खेळला गेला. एक महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळालं. परंतु समोरच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती वासिक शेख, मॅन फ्रॉम पुणे या शहराला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आयकॉन म्हणून सांगत लागलेली वर्णी आहे. तर दुसऱ्या बाजूला आता तुम्ही पाहताय आयकॉन टू आयकॉन असा सामना नक्कीच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळणार आहे. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा आमच्या शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं सरशा स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. गोलंदाज पुन्हा एकदा वासिक. या दरम्यान इथं सुरेख फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर चेंडूपर्यंत येतोय, चेंडू फील्ड केला गेलाय, तोपर्यंत घेतल्या जात आहेत त्या 2 धावा. 2 धावा धाबलकावरती आहेत. धावा संख्या 2 वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. निखिल बागमारेला तुम्ही पाहताय दर्जेदार क्षेत्ररक्षण केले गेले. 2 धावा इथं संघासाठी सेव्ह करतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर बस आज झालेली सुरुवात आहे स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि 3ऱ्या दिवसातला पहिला सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. इथं पंच दंडित करता वाईट बॉल, चेंडू खराब आहे. उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त स्वरूपामध्ये आले. एक सिंगल धावा आहे आणि धावफलक एका धावेने वाढले गेले, जाऊन पोहोचलंय. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय धाव संख्या पाहायला मिळते. इथं इजाज कुरेशी फुलटा चेंडू आणि त्याला पाठवलंय सीमार. झाला जर तुम्ही फुलटा चेंडू टाकत असेल तर तो तुम्हाला नक्कीच माफ करणार नाही. तो तुम्हाला सीमारेषा दाखवेल आणि त्यानं वासिक शेखला सीमारेषा दाखवलेली आहे. पारितोषिक आलंय संघाचे ओनर, संघ मालक सन्माननीय विकास शेठ बांधखिले यांच्या वतीनं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3001 रुपयांचं पारितोषिक आहे. या दरम्यान वा भाई वा, काय कमबॅक आहे इथं वासिक शेखचं. दर्जेदार कमबॅक करताना पाहायला मिळतोय. वासिक शेख देखील इजाज कुरेशीला दाखवून देतोय की भाई खूबसूरत तुम जरूर हो, बस सूरत तो हम भी नहीं है. मैदानाच्या आतमध्ये बा जशा तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला, तर नंतरचा चेंडू इजाज कुरेशीला मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकला जातोय. इथं आता युद्ध रंगलं गेलंय. परत एकदा इथं इजाज कुरेशी केवळ गतीच्या चेंडूचा वापर केलाय आणि चेंडूला ढकलून दिलाय. पॉइंट सीमारच्या बाहेर येतोय. खनखरी चौकार 4 धाबा. गाडीची चावी आमच्यापर्यंत आलेली आहे. कोणाची असेल ओळख पटवून घेऊन जावा. ओळखू कॉमेंट्री बॉक्स. इथं काय घडलंय मित्रांनो, इजाज कुरेशीच्या खेळीचा अंत. बिग विकेट गॉन. इजाज कुरेशी बॅक टू द पॅव्हिलियन.
स्किन इनर घालून कोणत्याही गोलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. स्किन इनर बाहेरच काढून ठेवायचं आहे, विनंती आहे. त्या सूचनेचं लक्ष नक्कीच पालन करायचं आहे, कारण नक्कीच बॉलरला ते अलाउड नाहीये, त्यामुळे नक्कीच त्या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज येतोय शेरुल लोहार, षटक क्रमांक 3 मध्ये ज्यानं फलंदाजी करत असताना दर्जेदार कामगिरी केलेला आहे तो शेरुल लोहार आता मैदानाच्या आतमध्ये धावा फलकावर जर नजर टाकली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. तब्बल 42 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आलेल्या आहेत, म्हणजे प्रति षटक 21 ची सरासरी नक्कीच षटकामागे राखलेले आहे. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय, एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आहे आणि धावलकावरती 42 धावा येताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाज आला शेरुल लोहार आणि लगेचच तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा जी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. उशिरा आलेल्या प्रेक्षक वर्गाला सांगू इच्छितो मित्रांनो, सामना चालू आहे. देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका संघाचे ओनर संघ मालक आहेत सन्माननीय बाबाई शेठ टेमगिरे, राहुल शेठ थोरात आणि विकास शेठ बानखिले. तर त्यांच्या विरोधामध्ये सामना सुरू आहे आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा आणि इथं तुम्ही पाहताय शेरुल लोहारचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येतो. संघाचे ओनर आहेत सन्माननीय विकास शेठ पावडे, हे संघाचे संघ मालक आहे. यांच्या मालकीचा संघ तुम्ही इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. यानंतरचा होणार देखील एक तगडा सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळणार आहे. यानंतरचा होणारा सामना आहे आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजाळे 11 बारामती विधानसभा. संघाचे ओनर संघ मालक आहे सन्माननीय सुजित भाऊ देशमुख, अध्यक्ष लोकमान्य प्रतिष्ठान. तर त्यांच्या विरोधामध्ये महाराणा स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका असा सामना यानंतर होणार आहे. त्या संघाचे संघ मालक आहेत सन्माननीय स्वप्नील बाबा बेंडे आणि संदीप शेठ थोरात भक्ते पाटील. या दरम्यान येतोय राहुल सईदच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक, धावा येतील 4 4 4 चौकार. धावसंख्या वाढली गेली, जाऊन पोहोचली तब्बल 46 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा शेरुल लोहार यावेळी इथं पण दंडित करताय. चेंडू खराब आला, व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये उजव्या एसटीच्या बराचसा चेंडू बाहेर पाहायला मिळाला. इथं राहुल सैदने चेंडूला जाऊ दिलं, एसटी रक्षकाच्या राजेश पवारच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेला. धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 47 धावा, 47 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 47 धावा धाबलकावरती आहेत. या दरम्यान इथं समोरच्या दिशेला राहुल सईदचा ट्रेडमार्क शॉट आणि चेंडू होतं फरार, सीमा पार, येईल चौकार. 4 धावा. फरार होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा, मिळाले 6 धावा षटकार. कुठे गेला देव शोधे नजारा, त्याच्यासाठी जीव सुद्धा हजारा. कुठे गेला देव शोधे नजारा, त्याच्यासाठी जीव सुद्धा हजारा. त्याच्या विना माझा जीवच जाय, पिल्लू विना रंगच नाही. अग बाय अग बाय अग बाय, जानू विना रंगच. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय राहुल सईदची फलंदाजी. कॅप्टननं मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार इनिंग साकारलेले आहे. कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये लढतोय. इथं त्याने गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. धावसंख्या तब्बल 57 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेल्या. लगोपाठचे 3 षटकार जर आले तर संघाचे ओनर संघ मालक सन्माननीय विकास शेठ बानखिले युवा नेते यांच्या वतीनं तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. हो या दरम्यान लगोपाठचा दुसरा येणार का? ओ तिथं मात्र वार्षिक से काय झेल झालाय, अनुभवावा लागेल. एक मोठी विकेट फलंदाज बाद.
न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राहुल सईद इथं बाद झालाय. एकदा जोरदार टाट्या राहुल सईद साठी झाल्या पाहिजेत. त्यानं दर्जेदार इनिंग साकारलेला आहे. वैयक्तिक राहुल सईदची जर फलंदाजी पाहायला गेलं तर त्याने बनवल्या गेल्या त्या तब्बल 26 धावा राहुल सईदच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर नवीन फलंदाज सूरज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सूरज गायकवाड न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इथं शेरू लोहारनं बा राहुल सईदला बाद केलाय. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. सलामीची जोडी आता पवेलियनला आराम करताना पाहायला मिळते, विश्राम करताना पाहायला मिळते. कारण इजाज कुरेश आणि राहुल सईद सलामीला गेले. आता हे दोन्ही फलंदाज माघारी आलेले आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी एका बाजूला विशाल निकोट मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सूरज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. समोरच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा शेरू लोहार. धावसंख्या जर पाहायला गेली तर स्कोर कार्ड स्थिर आहे. धबलकावरती बनवल्या गेल्या त्या 57 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या दरम्यान इथं मैदानाच्या आतमध्ये घेतले गेले एक सिंगल आहे. धबलकावरती नक्कीच एक सिंगल येते. धावसंख्या वाढली गेली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 कंप्लीट होत आहे. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धबलकावरती बनवल्या गेल्या त्या 58 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. शेवटचे 30 चेंडू आता शिल्लक आहेत आणि समीकरण जर पाहायला मिळालं तर मोठी स्क्रीनवरती तुम्ही पाहताय 30 चेंडू आणि बनवायचे ते 46 धावा. शेवटचे 30 चेंडू 46 धावा संख्येची गरज आहे. इथं धावा रोखाव्या लागतील, इथं विकेट्स मिळवाव्या लागतील. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा या संघाला जर कमबॅक करायचं असेल मित्रांनो तर मैदानाच्या आतमध्ये विकेट्स येणं गरजेचं आहे आणि विकेट येणं गरजेचं आहे. त्यामुळे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आयकॉन वासिक शेखला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय. मी जर पाहिलं असेल आयुष 11 चिखली संघामध्ये विजय खडके आणि वासिक शेख हे 2 आयकॉन खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका या संघामध्ये तुम्ही पाहताय इंदापूरचा डॉन इजाज कुरेशी. तर दुसऱ्या बाजूला खुशबू गुजरात की जिग्नेश पटेलला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यानंतरचा सामना देखील तुम्ही पाहणार आहात. ताकदवार तगडा सामना तुम्हाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला असेल बारामती तालुका तर त्यांच्या विरोधामध्ये आंबेगाव तालुका असा सामना होणार आहे. तिथं इन ऍक्शन उस्मान पटेल आणि प्रीतम बारी. तर दुसऱ्या बाजूला रफ्तार राजा विजय पावले आणि दुसऱ्या बाजूला मुन्ना शेख नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असणारा. या दरम्यान चेंडू खेळला घेतला जातोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे शेरू लोहार. चेंडूपर्यंत पोहोचला जाईल. थोडासा फंबल झाला. या संधीचा फायदा घेतला जातोय आणि पाहता पाहता इथं 2 धावा मैदानाच्या आतमध्ये चपळाईनं पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. 2 धावा आल्यात. 2 स्कोर कार्ड वाढले गेले. जाऊन पोहोचलंय धबलकावरती 60 धावा जमंत्राला गवल्या गेल्यात. पहा किती आक्रमक किती भयानक होतं इथं राहुल सईदचं इजाज कुरेशीचं दोन्ही फलंदाजांनी. पाय सामना कुणालाही वाटलं नव्हतं की 104 धावसंख्येचं आव्हानाचा पाठलाग करत असताना 4थं षटक सुरू होत असताना 60 धावा धबलकावरती लागतील. घरच्या मैदानावरती इथं कामगिरी केली गेली. राहुल सईद दुसऱ्या बाजूला इजाज कुरेशी आयकॉन आहे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दर्जेदार कामगिरी नक्कीच त्याची पाहायला मिळतीये. दुसऱ्या बाजूला वासिक शेखनं देखील लांडेवाडीकरांची मनं जिंकली. कारण प्रभावित करणारी गोलंदाजी त्यानेही केलेला आहे. कारण इजाज कुरेशी सारख्या मातब्बर फलंदाजाला वासिक शेखनं बाद केलेला आहे. इथं आता सूरज गायकवाड आणि विशाल निघोट ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथं मात्र स्लोवर 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आहे. इथं चेंडूला नक्कीच गर 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 वळवलं गेलंय. इथं चेंडू मात्र डॉट येतोय. चेंडू निर्धावा. या इनिंगचा जर आतापर्यंत विचार केला तर ह्या इनिंगमध्ये केवळ दुसरा चेंडू आतापर्यंत निर्धावा आलेला आहे. तिथं प्रत्येक चेंडूवरती काही ना काही घडले. व्हाईट बॉल आलाय, विकेट आली, चौकार आलाय, षटकार आलाय, सिंगल धाव आले आहे. इथं आता प्रथमतः आतापर्यंत 2 चेंडू फक्त डॉट येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा वासिक शेख. वाह इथं काय चेंडू टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू थेट स्टँडवरती जाऊन दळला गेलाय. क्लीन बोल्ड इथं दांडी गुल केली गेली आहे. सूरज गायकवाड बॅक टू द पॅव्हिलियन. बालवण पाण्यामध्ये
लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाउन्सर पेश केला गेला. आल्या आल्या इथं जिग्नेश पटेलचं स्वागत एका बाउन्सरनं मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. सर जी ये तो देखिए कि जब विकेट मिलती है एक फास्ट तेज तर्रार गेंदबाज को तो आग दिखाना शुरू करते हैं. जिस तरह से देखिए वासिक शेख ने क्या ज़बरदस्त आग दिखाई. इससे बढ़िया स्वागत मेरे हिसाब से जिग्नेश पटेल का अब तक किया नहीं होगा. बहुत बढिया गेंदबाजी. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने खेळला गेला. जिग्नेश पटेल शरीरापासून केवळ चेंडू विलग केला गेला. या दरम्यान घेतले गेलेले एक सिंगल आहे. धावसंख्या वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली. षटक क्रमांक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये 4 जे मात्र वासिक शेखचं नक्कीच पाहायला मिळतंय. एक चेंडू अजून देखील या षटकातला शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या वाढली गेली, जाऊन पोहोचली 61 धावा. षटक क्रमांक 4 सुरू असताना 61 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे इथं आता वासिक शेखनं कमबॅक करून दिले. 30 चेंडू 46 लागत असताना आतापर्यंत केवळ ह्या षटकामध्ये 3 धावा वासिक शेखनं खर्च केलेला आहे. एक कंजूस गोलंदाजी आहे. इथं धावा रोखल्या गेल्यात. अक्षरशः धावगतीला स्पीड ब्रेकर लावला गेलाय. इथं धावगतीला जॅमर लावला गेलाय. या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा वासिक शेख. या दरम्यान लोअर फुलटा चेंडू आहे. विशाल निघोड इथं फायदा उठवू शकला नाही. या दरम्यान आली गेलेली एक सिंगल आहे. धावसंख्या वाढली गेली, जाऊन पोहोचली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. ती 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. आतापर्यंत फलंदाज बाद झाले ते 3 आणि 3 फलंदाज बाद होत असताना बनवल्या गेल्या त्या 62 धावा. देखिए आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं 62 रन लगे बोर्ड के ऊपर. 104 रन का पीछा कर रहे हैं 3 विकेट के नुकसान पे. लेकिन सर जी अगर बात करूं मैं तो बढ़िया स्टार्ट मिला था एजाज कुरैशी को. राहुल सैयद एक ज़बरदस्त बल्लेबाजी कर रहे थे. दोनों में से मेरे हिसाब से किसी एक को तो अंत तक खेलना चाहिए, कोशिश करनी थी. बहुत ज़बरदस्त स्टार द वॉल ऑफ द इंडियन क्रिकेट राहुल द्रविड़ का एक बेहतर स्पीच है कि अगर मुकाबला जीतना है और आपको बेस्ट फिनिशर बनना है तो आपको अंत तक खेलना पड़ेगा. तो शायद मेरे हिसाब से गलती कर बैठे एजाज कुरैशी, राहुल सैयद, क्योंकि ऐसे काफ़ी सारे मुकाबले हैं जब रन बनने शुरू होते हैं तो रन बनते नजर आते हैं. जब विकटें गिरती हैं ना सर जी तो रुकते नहीं हैं. 24 गेंदे 42 रन ये जितने दिखने में आसान है उतने मुश्किल भी बन सकते हैं, क्योंकि विजय खड़के इनका आना बाकी है. एक बढ़िया टीम है. एक अच्छा मुकाबला यहाँ पर मिलेगा देखने. और आज की शुरुआत इतनी ज़बरदस्त हुई है कि क्या बताएं. और बिल्कुल एक अच्छा माहौल. और बिल्कुल आज जो न्योता दिया सुशांत दादा जाधव, आपका मैं ऋणी रहूँगा, क्योंकि इतना बड़ा मंच पे आपने मौका दिला और तहे दिल से मैं आपका आभारी हूँ. शेवटचे 24 चेंडू आणि बनवायचे त्या 42 धावा. ह्या धावा कशा प्रकारे पूर्ण होत आहेत की तर रोखल्या जाणार हे पुन्हा एकदा ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय अंबेगाव तालुक्यातलाच एक गोलंदाज अलंकार बानखेले यांच्याकडे. या अलंकार तुमचंही मायक्रोफोनवरती स्वागत आहे. या दरम्यान उपस्थित होत आहेत संघाचे ओनर सन्माननीय मयूरशेठ टेमगिरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय विजय खडके. आयकॉनला इथं गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय. तर समोरच्या बाजूने तितकंच ताकदवार तगडा फलंदाज आहे विशाल निघोड. आंबेगाव तालुक्याचा बायकर मॅन म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो मात्र विशाल निघोड मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळला गेला पॉईंटच्या दिशेला. तिथं नर्सिंग पालपले थोडीशी चूक करतोय. एक सिंगल येते. धावसंख्या 1 वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली. स्कोर कार्डवरती तुम्ही धावसंख्या पाहताय 63 धावा धाबलकावरती आहेत. या अलंकार बानखेले तुमचंही मायक्रोफोनवरती स्वागत आहे. धन्यवाद रामदास. नमस्कार रामराम मंडळी. आपण पाहतोय सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं मार्गस्थ आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतोय विजय खडके. आयकॉन गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. समोर स्ट्रायकरवरती जिग्नेश पटेल, खुशबू गुजरात की तुम्ही पाहताय आज मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार.
फुलटॉस होता अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे, तुम्ही पाहताय तिथं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना जर पाहायला गेला 104 धावसंख्येचं टार्गेट करत असताना धावफलकावरती आतापर्यंत धावा लागल्यात 64 धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे विशाल लिघोड आंबेगाव तालुक्यातून ज्या खेळाडूने आपण पाहतो आपल्या नावाचा डंका वाजवला. आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूची देखील ओळख आहे. तो आज लांडेवाडी नगरी गाजवेल का पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आयकॉन म्हणून आपण पाहतोय विजय खडके, ताकदवर गोलंदाज तुम्हाला समोरच्या बाजूला पाहायला मिळणार आहे. विजय तयार. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न तिथं पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आहे. दुसरा धावायला प्रयत्न केलाय. इथं धोक्याची घंटा वाजेल का तुम्ही पाहताय. बार बचावला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पळून पूर्ण. स्कोर कार्ड 2च्या वतीनं वाढलं. स्कोर कार्ड वरती 66 धावा. 66 धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती आहे. आणि आपल्या दादांचा देखील 66वा अभिष्ट चिंतन सोहळा आमचे सलीमभाई या ठिकाणी कळवत आहेत. 66वा अभिष्ट चिंतन सोहळा देखील थाटामाटामध्ये या लांडेवाडी नगरीमध्ये संपन्न होतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. विजय तयार. विशाल लिघोड ऑन स्ट्राइक. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न तिथं क्षेत्ररक्षक आहे. इथं काय चूक झाली. इस बार क्या छूटा मिलेगा चौका. 4 धावा. बैलगाडा शर्यत आज एकच फक्त बैलगाडा शर्यत. इथं विशाल लिघोटला जीवदान म्हणजे पराभवला आमंत्रण असेल का पाहावं लागेल. इथं आता प्रचंड महागाईला देखील आग लागताना पाहायला मिळतंय. 4 धावा मिळत आहेत. स्कोर कार्ड पुढे गेलं. स्कोर कार्ड वरती 70 धावा लागल्या. अजून 34 धाव्यांची गरज आहे. विशाल लिघोटने रंग बदलले. आक्रमक झाला. विजय खडकेवरती आक्रमण. हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण दुर्वती आहे. सिंगल तर घेतली वेगवान. दुसऱ्याला प्रयत्न करायचा आहे नकाराला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शॉर्ट 30 यार्डमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला देखील आज तुम्ही पाहताय आयुष इलेव्हन संघ जर पाहायला गेला भोसरी परिसरातील असलेला संघ तुम्ही पाहताय. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आज राजेश पवार अँड कंपनी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. शेरुलोहार सारखे ताकदवर बॅट्समन तुम्ही पाहताय. आयकॉन म्हणून विजय खडकेला आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय वासिक शेख फतिमानगर या परिसरातील असलेला हा खेळाडू पुणे परिसरातील जो आज तुम्हाला आयकॉनच्या भूमिकेत दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. जिग्नेश पटेल आपण पाहतो या स्पर्धेतील सर्वात लांबवरचा आणि दूरवरचा प्रवास करून आलेला आयकॉन खेळाडू तुम्ही पाहताय जिग्नेश पटेल मान फ्रॉम गुजरात आज मैदानाच्या आतमध्ये आहे. कशा प्रकारचा खेळ आज जिग्नेश पटेलचा असेल. प्रेक्षकांची मन तो जिंकेल का. विजय तयार. आयकॉन टू आयकॉन सामना. झुंज पहा 2 वाघांची जी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. हो 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 विजय खडकेचा वेगावरती स्वार झाला. चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 71 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 71 धावा लागल्या. शेवटची आपण पाहतोय 18 चेंडू शिल्लक 33 धाव्यांची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये आला. इतका वेळ प्रेक्षक राजांना आपण पाहिलं. सामना होता जनरल वॉर्डमध्ये. आता सामना ICU येऊन पोहोचला असं म्हणावं लागेल. आता सामना व्हेंटिलेटर वरती आहे. आता इथून पुढे तुम्हाला रंगतदार खेळ पाहायला मिळणार आहे. विशाल लिघोड सेट झालाय ज्यांना आपण पाहतोय संघाचा डाव सवरलाय. यानंतर आमचे सलीम भाई आमच्याशी जोडतायत. सर जी यही तो बात है ना, मुकाबला ना बदलता जाता है. आप जिस तरह से ना आपको अच्छी शुरुआत मिली है आपको अंत कीजिए. हमेशा किसी ने कहने वाले ने कह लिया है अंत भला तो सब भला. यहाँ पर प्रेशर बनता नजर आए. एक अच्छा ओवर मुकाबले के अंदर फिर से एक बार आयुष हवेली जो है कब्जे में रहेगी और एक खराब ओवर मुकाबले से बाहर निकल जाएगी. क्या लगता है सर जी आपको? बरोबर आहे सलीम भाई आपण पाहतोय कारण की सामना क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणं यात मात्र शंका नाही. मुकाबला आपण पाहतोय तुम्ही म्हणल्याप्रमाणे थोडासा बदलतोय कारण की गोलंदाजी आयुष इलेव्हन चिखली संघाकडे देखील आता ताकदवर आहे. जे डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज अजून मैदानावरती बाकी आहेत. तुम्ही पाहताय
धीरज सारखा ताकदवर गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. भोसरी परिसरामध्ये तुम्ही पाहता या खेळाडूला सातत्यानं आपलं नाव कमवलंय. या दरम्यान उपस्थित होत आहेत मंचर शहराचे माजी सरपंच सन्माननीय किरणताई राजगुरू यांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील सरच्या स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वासिक शेख चित्त्याच्या चपळाईनं चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. आयकॉन म्हणून तो आज संघामध्ये आहे. प्रतिमा नगर पुणे परिसरातील असलेला वासिक शेख तुम्ही आज मैदानावरती पाहताय. विजय खडकेने आज गोलंदाजीची धार दाखवली तर दुसऱ्या बाजूला आज जिग्नेश पटेलवरती आता जबाबदारी वाढेल. सामना बदलत चाललाय. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आणि बनवायच्यात 32 धावा. 17 चेंडू 32 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. डाव्या मैदानावरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती धीरज आलाय. समोरच्या बाजूला जिग्नेश पटेल जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज आपण पाहतोय गोष्टी या कंपनीकडनं तुम्ही पाहताय सर्व खेळाडूंना एनर्जी ड्रिंक जे आयोजक कमिटीच्या वतीनं दिले जाणार आहेत. यावेळेस बॅटची खडा तिथं झेल झाला. जिग्नेश पटेल बिग विकेट गॉन. फलंदाज बाद. मोक्याच्या क्षणी कशा प्रकारची फलंदाजी दाखवेल पाहावं लागेल. शेवटचे आपण पाहतोय 15 चेंडू शिल्लक राहिलेत. 32 धाव्यांची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. याआधी सलीमबाईंनी सांगितलं आपण पाहतोय सामना वेळोवेळी आपण पाहतोय थोडासा बदलणारा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथं आता गोलंदाजानं कमाल करून दाखवली. या षटकात धीरज कमबॅक करतोय. जिग्नेश पटेल बाद झाला त्यानंतर तुम्ही पाहता आता दुसऱ्या बाजूला विशाल निगोट वरती जबाबदारी वाढेल. समीर पवार वरती आता जबाबदारी वाढताना पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू तिथं तुम्ही पाहताय. चेंडू निसटला. सुरेख गोलंदाजी. धीरज आगीचे गोळे तोफेचे गोळे अंगावरती फेकताना आज फलंदाजांच्या पाहायला मिळतोय. परंतु समीर पवार देखील असा फलंदाज आहे तो कधी रंग बदलू शकतो. तो कधी षटकारांचा पाऊस पाडू शकतो. ही क्षमता त्याच्याकडे आहे. ते क्षमता आज पाहायला मिळेल का? धीरजनं जर त्याचं काम केलं या षटकामध्ये कंजूस षटक त्यांना आतापर्यंत टाकलंय. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. धीरज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती जाऊया. पुन्हा एकदा पहाडी एंडच्या बाजूनं हिल एंडच्या बाजूनं तो गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. यावेळेस हलक्यातून ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरती सिंगल घेतली. एका सिंगलवरती आता आपण पाहतोय विशाल स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. षटक क्रमांक 6 आपण पाहतोय प्रगतीपथावरती चालू असताना म्हणजे 5 चेंडू मध्ये फक्त धीरजने खर्च केल्या 2 धावा आणि 1 विकेट घेतलेत. अफलातून गोलंदाजी धीरजची पाहायला मिळते. शांत वातावरण करणारा सामना तिसऱ्या दिवसातील तुम्ही पाहताय पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
दादांचं एक स्वप्न होतं आपल्या लांडेवाडी नगरीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये एक मोठं स्टेडियम उभं राहावं आणि तरुण खेळाडूंना एक उंच व्यासपीठ मिळावं. ते आज यश आपण पाहतोय इथं पणाला लागताना पाहायला मिळतात. आणि आज यश संपादन करताना आपण सर्व ग्रामस्थ प्रेक्षक राजा या स्पर्धेचा साक्षीदार आहोत, या क्षणाचा साक्षीदार आहोत. एक उंचावरती महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील ही शिवसंग्राम प्रीमियर लीगची स्पर्धा आज थाटामाटामध्ये संपन्न होते. दादांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल. 6 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 74 धावा लागल्या. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 12 आणि बनवायच्या 30 धावा. देखिए 12 गेंदे और रन चाहिए 30 रन, और ये 30 बनाने के लिए ना सर जी, जिस तरह से राहुल सैयद ने शुरुआत की थी, एजाज के मिजाज देखने को मिले, विशाल निगोट, इनके अंदर वो ताकत है. हमेशा ताकतवर खिलाड़ी ऐसे मौके पे साबित भी करते हैं. मैं अक्सर कहता हूँ, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर न बैठना ये मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मंजिल मिलने का मज़ा भी आएगा. आज छोड़ना नहीं है, छोड़ देंगे तो फिर दिक्कतें और बढ़ती जाएगी. पहला मुकाबला है, इस इतने बड़े मंच पे खेल रहे दादा के. आप बताएं कि 66वां जन्मदिन के अवसर पे इतना बढ़िया से 4 चांद लगे. एक खूबसूरत मैदान आप देख रहे हैं, इतना ज़बरदस्त आयोजन किया है, इतना आसान नहीं है सर जी. 12 गेंदे 30 रन. बरोबर सलीम भाई, आपण पाहतोय या ठिकाणी खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय कित्येक वर्ष या मैदानाशी आपण पाहतोय, यासाठी कष्ट घेतले गेले. त्या कष्टातून आज हे फळ निघतंय असं म्हणावं लागेल. बाहेर जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत मैदानाच्या, अजिबात कोणी सराव करायचा नाही. चेंडू तुमच्या मैदानावरती येत आहेत, तुम्हाला एक विनंती असेल, बॉल जमा करून घ्या. आयोजक कमिटीतील सदस्य विनंती असेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. विशाल निगोटवरती आता संघाचा विश्वास आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आपण पाहतोय. 30 धाव्यांची गरज, म्हणजे इथं 15ची सरासरी आहे. षटक क्रमांक 7 टाकण्यासाठी तानाजीकडे आपण पाहतोय चेंडू सोपवलाय. तानाजी बनसोडे, एक फिरकेचा माईम हिरा, गोलंदाजीच्या मार्गवरती. समोरच्या बाजूला आंबेगावचा सितारा विशाल निगोट. हो हो हो, गर 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 चेंडू फिरवतोय. तानाजी बनसोडेची खासियत आहे. याआधी देखील मी म्हणलो होतो फिरकेचा माईम हिरा त्याला म्हणलं जातं, त्यानं ते पहिल्या चेंडूवरती सिद्ध केलंय. विशाल निगोटकडे देखील अनुभव आहे. मैदानाचा राजा, किताब पटकावणारा हा आंबेगाव तालुक्यातील विशाल निगोट. आंबेगाव एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध असलेला आज पाहायचंय संघासाठी कशा प्रकारचा खेळ करणार आहे. हो 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 हो, तानाजी बनसोडे, तानाजी बनसोडे तुम्ही पाहताय डॉट चेंडू मैदानावरती टाकतोय. मुकाबला गर्म हो रहा है बिल्कुल. देखिए एक गर्मी सूरज मियाँ थोड़ा सा रुक चुके हैं, लेकिन अब मुकाबले में बिल्कुल गर्मी आ चुकी है. 10 गेंदे हैं, 30 रन चाहिए. क्या ये मुकाबला काफ़ी इंटरेस्टिंग होगा? हाँ सर जी, पक्का इंटरेस्टिंग होगा, क्योंकि विशाल निगोट जब तक मैदान पर है तब तक वो अगले टीम को धोखे की घंटा बजाते रहेगा. गोलंदाज तयार. तानाजी पुन्हा एकदा. हो हो हो, इथं तिसरा लागोपाठचा डॉट. वाह, काय गोलंदाजी आहे. तानाजी बनसोडे अप्रतिम नजराना मैदानावरती पेश करतोय. विशाल थोडासा आपण पाहतोय बॅकफुटवरती जाण्याचा प्रयत्न वारंवार करतोय, त्याचा तो प्रयत्न इथं फसला गेलाय. सर जी मैं अगर बात करूँ 4 ओवर तक बस एकमात्र दो गेंदे डॉट थी जिस पे रन आए थे. अब इस पिछले 2-3 ओवर में देखेंगे तो काफ़ी कम रन आए हैं. पिछले ओवर में तो एकमात्र धीरज ने 3 रन दिए, उसके पहले 6 रन आए. मुकाबला बदल रहा है. बरोबर सर जी, आपण पाहिलं, मी याआधी देखील म्हणलो होतो शेवटचे जे 3 षटकासाठी जे त्यांनी डेथ ओव्हर गोलंदाज ठेवलेत ते आता त्यांनी मैदानावरती वापरलेत. त्यांनी इथं चाणक्य खेळ केला. पहिल्या जरी 3 ते 4 षटकांमध्ये धावा आला. राहुल सैदनं सुरुवात केली, इजाज कुरेशीने जी काही भयानक सुरुवात करून दिली, त्यानंतरचे फलंदाज थोडेसे अडकळत आहेत. काही कामगिरी आपण पाहतोय. विशाल निगोटकडे अनुभव आहे, तो अनुभव त्याला सिद्ध करावा लागेल. आज त्याला आपल्या संघासाठी उभं राहावं लागणार आहे. तानाजी तयार. तानाजीची कमाल तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. तानाजी आज एकतर्फी किल्ला दुसऱ्या बाजूने देखील लढवतोय. यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळला. बंदुकीने सुटाव्या अशी गोळी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. या षटकात फक्त धावा आल्यात आतापर्यंत 3 धावा. अफलातून गोलंदाजी. याआधी देखील धीरजने आपण पाहिलं 5 चेंडू टाकले होते, जवळजवळ 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आणि आता पुन्हा एकदा तानाजी बनसोडेने देखील तशीच गोलंदाजी केली. समीर पवार रन मशीन, धाव्यांचा पाऊस पाडेल का? खेळाडूवरती आज संघाचा फार मोठा विश्वास आहे. सर जी आज बात करेंगे, गेंदे बाकी है 7 और रन चाहिए 27. 7 गेंदे 7 किसका देगी?
अगर ये साथ देगी या ये विशाल निगोट का साथ देगी, समीर पवार का साथ देगी, आयुष एलेवन भोसले का साथ देगी, इसके ऊपर निर्भर रहेगा। लेकिन काफ़ी इंटरेस्टिंग मुकाबला हो सकता है। जो बल्लेबाज ऊपर के साइड में वो बहुत घातक बल्लेबाज है समीर पवार। इसके ऊपर आज सबकी निगाहें रहेगी क्योंकि ये बल्लेबाज में क्षमता है सामना मैच टर्निंग करने का, ये आज करके दिखाएगा। और आज मेरे हिसाब से लांडेवाड़ी के इस मैदान में हीरो बनने का मौका है। 7 गेंदे 27 रन चाहिए। व्हाट अ मैच, व्हॉट अ मॅच नक्की म्हणावं लागेल सरजी। पहा मैदानाच्या आतमध्ये समीर पवारवरती संघाच्या आशा आता निर्माण झाल्यात। तानाजी तयार पुन्हा एकदा, यावेळेस थांबवलं मृत चेंडूची गोष्ट, पंचांचा इशाराला डेड चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे। मृत चेंडूची गोष्ट ज्या चेंडूवरती कुठलीही क्रिया केलं जात नाही तो चेंडू इथं पंच कळवतायत। थांबवलं गोलंदाजाला, तानाजी पुन्हा एकदा तयार। यावेळेस आखोट टप्प्याचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, इथं तुम्ही पाहताय टॉट चेंडू, पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक 7 षटकांचा खेळ संपला। धावफलकावरती धावा आहेत 77 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि बनवायच्या त्या 27 धाव्यांची गरज आहे, बरोबर ना? 6 चेंडू आणि 27। देखिए क्रुशियल मुकाबला, पहला मुकाबला खेल रहे और घर के मैदान में खेल रहे। क्या ज़बरदस्त शुरुआत थी, इतनी घातक शुरुआत थी। और शायद मुझे मुकाबला याद आ रहा है, इंग्लैंड और भारत के बीच में मुकाबला था। तो इंग्लैंड ने बेहतर शुरुआत कर रही थी, केविन पीटरसन उस वक्त खेल रहे थे। ऐसा लग रहा था कि जब उस वक्त कमेंटेटर थे उन्होंने कहा कि शायद इंग्लैंड है बहुत जल्दबाजी कर रहे हैं और बिल्कुल जल्दी सोना चाहते हैं। तब जो है इंडियन जो है स्पिनरों ने मुकाबला बदल दिया और ऐसा लगा कि मुकाबला कहीं और खेल रहे थे, अब कहीं और खेल रहे हैं। कुछ वैसा ही है मुकाबला। 4 ओवर तक बहुत अच्छी शुरुआत की थी। अब देखिए कहाँ का मुकाबला कहाँ पर आप पहुँचे हैं। इसीलिए बस ये है कि बड़े शॉट की मत जाइए, आप सिंगल लीजिए, एक आधा चौका लीजिए, जैसी शुरुआत आपको मिली है ना उसको मेंटेन रखिए, आगे बढ़िए। 6 गेंदे 27 रन। विशाल निगोट ये लांडेवाड़ी के बाइकर मैन नाम से परिचित है। आज मौका है, आज कर गुजरने का मौका है। क्या आज कर गुजरेंगे? क्रिकेट आहे सर, सांगू शकत नाही। क्रिकेटमध्ये असे चमत्कार करणारे खेळाडू आपण नेहमी पाहत असतात। क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ही चमत्कार होत राहतात। आज हिरो बनण्याची क्षमता त्याच्याकडे आहे कारण की त्याने कित्येक मैदानं गाजवलेत। तानाजी बनसोडेने त्याचं काम केलं, त्यानं पाहिलं अक्षरशः स्वस्त कंजूस षटक त्यानं बॅट्समनसाठी मागायला आग लावून ठेवली। इथं त्याला आता धावा वसूल करायच्यात। विशाल निगोटला आज सामन्यामध्ये तुम्हाला पाहायचंय इथं रंगत आणावी लागणार आहे, प्रेक्षकांची मनं जिंकणार त्याला बॅटिंग करावी लागेल। 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे। बिग मॅच, पहिला सामना कोण जिंकणार? तिसऱ्या दिवसातील 5 मैदानाच्या आतमध्ये बॉलर धीरजकडे पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय। धीरज तयार, हिलेंडच्या बाजूने पुन्हा एकदा। यावेळेस समोरच्या बाजूला फटका खेळला, क्षेत्ररक्षक येतोय, एक सिंगल घेतली, दुसऱ्याला प्रयत्न होणार का? दुसऱ्या धावेला प्रयत्न आहे, इथं चेंडू निसटला। 2 धावा पळून पूर्ण। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। शेवटचे 5 चेंडू शिल्लक, 25 धावांची गरज। 5 चेंडू 25। क्या होगा, क्या होने वाला है? आने वाला समय आपको बताएगा। लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही। जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत जिंकणं नियतीला देखील शक्य नाही। इथं विशाल निगोट बाद, विकेट फलंदाज बाद। डीजे मास्टर का भी एक अच्छा कार्य है और शोभा की बात उन्होंने कही। छत्रपति शिवाजी महाराज की अगर बात करेंगे तो महाराष्ट्र के आराध्य दैवत भी उनको कहा जाता है। 16 साल उम्र में उन्होंने एक बढ़िया सा जो देखिए राज किया, स्वराज्य की स्थापना की और बिल्कुल देखिए इसके अंदर सभी जाति को, धर्मवासियों को साथ मिले और बिल्कुल ऐसा इतिहास बना लिया। आज तक भी छत्रपति शिवाजी महाराज का नाम गर्व से लिया जाता है और 7 समंदर पार भी महाराज का नाम बहुत गर्व से लिया जाता है। उनके अंदर जिद्दत थी, निडर थे और जानते थे कि हमें ये काम करना है, वो कर लेते थे।
फिलहाल 4 गेंदे 25 रन, यहाँ से मुकाबला बदल रहा है। मैंने पहले कहा 4 ओव्हर अलग थे, लेकिन 4 अलग। यावेळेसचा चेंडू वाईडचा इशारा पंचांचा आला, चेंडू खराब आपण पाहतोय, वाईडचा इशारा पंचांचा येताना पाहायला मिळतोय। अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय, सामना पुन्हा एकदा बदलला। 4 चेंडू 24 म्हणजे 4 चेंडू वरती खेळायचे, 4 षटकार। क्या माही बन जाएंगे, क्या माही बन जाएंगे, क्या माही मार देंगे, क्या यहाँ पर वो बल्लेबाजी करेंगे। 4 छक्के बन सकते हैं, 6 गेंदों में 6 छक्के बन सकते हैं। तो ये मुकाबला है, क्रिकेट अनिश्चितता का गेम है, यहाँ पर बन सकते हैं। क्या हीरो बनेंगे, 4 पे चाहिए 4 छक्के। ताकद आहे विनोद वाबळेकडे। यावेळेस समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न केला, तिथं थोडासा सामन्याचा हवा खेचणारा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय। 3 चेंडू शिल्लक, 23 धाव्यांची गरज। इथं धीरज पा आज संघासाठी निर्णायक गोलंदाज ठरला असं म्हणावं लागेल। या आधीच्या षटकात त्यानं 3 धावा खर्च केल्या आणि या षटकात देखील तो फलंदाजांना थोडंसं उभं करतोय असं म्हणावं लागेल। 7 चेंडू 27 लागत असताना सामना त्यानं आणून ठेवला 3 चेंडू आणि 23 वरती। यानंतर देखील एक ताकदवर लढत तुम्हाला पाहायला मिळेल। महाराणा स्पोर्ट क्लब, आंबेगाव मंचर आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय आदर्श सरपंच दत्तभाऊ गांजाळे, बारामती विधानसभा हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल। हो यावेळेस फुलर लेंगचा चेंडू तुम्ही पाहताय, बॅटचा संपर्क कदाचित झाला असावा की नाही पाहावं लागेल। पंचांचा इशाराला इथं आपण पाहतोय बॅट एज पंचांचा इथं आपण पाहतोय इशारा येताना पाहायला मिळतोय। कारण की तुम्ही पाहताय एक सिंगल धाव देखील येताना पाहायला मिळते। लेग बाईटचे कोणतेही धाव पंचांनी इथं आपण पाहिले कळवले नाही। 2 चेंडू 22 वरती सामना आहे, सामन्यामध्ये थोडीशी औपचारिकता आहे असं म्हणावं लागेल। दुसऱ्या बाजूला ताकदवर मजबूत पकड आयुष इलेव्हन चिखले संघ थोडासा मिळवताना पाहायला मिळतोय। यावेळेस समोरच्या बाजूला विनोदने खेळला हवाई फायर षटकार। यावेळेस देखील आपण पाहतोय कार्पेट फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं आपण पाहतोय सिंगल घेतली आणि आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये पहिला सामना या ठिकाणी विजय होत आहेत। आयुष इलेव्हन चिखली भोसरी विधानसभा हा संघ आपण पाहतोय या सामन्यामध्ये विजय मिळवत आहेत। हडलक टीम दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका, तुम्हाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील। चला